पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झल्लाडी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। हेलो तेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय। पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय। शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। शिव शिव तुम हृदय से बोलो मन मंदिर का पर्दा खोलो। शिव तुम हृदय से बोलो मन मंदिर का पर्दा खोलो। अवसर खाली न जाए मुख से जपले नमः शिवाय। अवसर खाली न जाए मुख से जपले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। यह दुनिया पंछी का मेला समझो उड़ जाना है अकेला। यह दुनिया है पंछी का मेला समझो उड़ जाना है अकेला। तेरा तन यह साथ न जाए मुख से जपले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। मुसाफिरी जब पूरी होगी चलने की मजबूरी होगी। तेरा बिगड़ा प्राण रह जाए मुख से जपले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः। शिव पूजन में मस्त बने जा भक्ति सुदारस पान किए जा।
शिव पूजन में मस्त बने जा, भक्ति सुधारस पान किए जा। दर्शन विश्वनाथ के पाए, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हिमशैलापदे, धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे, अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरम्। नर्मदाये नमो प्रातः, नर्मदाये नमो निशिः। नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, त्राहि मां भवसागरात्। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्री शिवमहापुराणम्। नंदिकेश्वर उवाच। सनत्कुमार उवाच। शिवान्यदेववंशानां सर्वेषामपि सर्वतः वेरमात्रञ्च पूजार्थं श्रुतं दृष्टञ्च भूरिशः। शिवमात्रस्य पूजायां लिङ्गं वेरञ्च दृश्यते, अवस्तद्ब्रूहि कल्याण तत्त्वं साधुबोधनम्। नन्दिकेश्वर उवाच। अनुत्तरमिमं प्रश्नं रहस्यं ब्रह्मलक्षणं कथयामि शिवेनोक्तं भक्तियुक्तस्य तेन शिवस्य ब्रह्मरूपत्वात् निष्कलत्वाच्च निष्कलम्। परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वर राजराजेश्वर भगवान शिवशंकर परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आशुतोष जगताने महादेवांची वाङ्मयीन मूर्ती श्री शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न होते आहेत। काल आपण पाहिलं की इतर देवतांच्या बाबतीमध्ये फक्त मूर्तीची पूजा केली जाते
आणि भगवान शिवशंकर परमात्म्याच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर मूर्ती रूपाने आपण भगवान शिवशंकर परमात्म्याची पूजा करतो आणि लिंग रूपानेही पूजा करतो. इतर देवतांच्या बाबतीमध्ये त्यांचं स्वरूप फक्त सगुण साकार आहे असं शिव महापुराणाने वर्णन केलेलं आहे. आणि एकमेव भगवान शिवशंकर परमात्मा हे निर्गुण निराकार आणि सगुण साकार अशा दोनही रूपांनी त्यांचं आविर्भवन झालेलं आहे. आणि म्हणून मूर्ती हे भगवान शिवशंकर परमात्म्याचं सगुण स्वरूप आहेत आणि लिंग ज्याची आपण पूजा करतो हे भगवंताचं निर्गुण स्वरूप आहेत. लिंग शब्दाचा अर्थ मूत्रेंद्रिय असा नाही. लीनम अर्थम गमयती इति लिंगम असा त्याचा अर्थ शास्त्रामध्ये केलेला आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून दोन रूपाने भगवान शिवजींची पूजा केली जाते. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की या लिंगाचं अवतरण प्राकट्य जे आहेत ते या पृथ्वी तलावरती कसं झालेलं आहे. प्रत्येक असणारे देवता आहे त्या देवतेचं प्राकट्य या पृथ्वी तलावरती झालेलं आहे. काही इतिहास त्याच्या मागे आपल्याला पाहायला मिळतो. भगवान गोपालकृष्ण परमात्म्याचा अवतरणाचा कालखंड गोकुळ अष्टमीचा. रामनवमीला आपण रामचंद्रांचं अवतरण झालेलं पाहतो. तृतरती म्हणजे वर चढणे, अवतरती म्हणजे खाली येणे. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये भगवान परमात्मा येतात आणि या जगतामध्ये भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा एक अलौकिक अशा पद्धतीचा महिमा ते स्वतःहूनच संत रूपाने प्रगट करत असतात. किंबहुना स्वतः येऊन आणि साधकाच्या दृष्टिकोनातून स्वतः प्रगट होऊन साधकाला त्या पद्धतीची बुद्धियोग देऊन, त्या पद्धतीची बुद्धी देऊन आणि साधकाकडून सेवा करून घेत असतात. म्हणून या ठिकाणी या लिंगाचं प्राकट्य कसं झालं याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करत असताना षष्ठम अध्यायात वर्णन केलेलं आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्याय. नंदिकेश्वर उवाच. पुरा कदाचिद योगेंद्र विष्णु विपञ्चधरासनाः स्वश्वापपरया भूत्या स्वानुगैरपि संवृताः यदृच्छया गतस्तत्र ब्रह्मा ब्रह्मविदांवरः अपृच्छत् पुंडरीकाक्षं शयानं सर्वसुंदरम. या ठिकाणी शिवलिंगाच्या प्रकटीकरणाविषयी मंदर पर्वतावरती सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना हा महिमा सांगितलेला आहे. काय झालं? भगवान महाविष्णूंचा जो लोक आहे त्या असणाऱ्या लोकामध्ये भगवान महाविष्णू हे शेषाच्या शय्यावरती शयन करत होते आणि भगवती आई साहेब भगवान महाविष्णूंच्या चरणांची सेवा करत होत्या. सजनो, नित्य भगवान महाविष्णू ज्या ठिकाणी आहेत तेथे महालक्ष्मीचा वास आहे. जगामध्ये लोक फक्त लक्ष्मीला मानतात, परंतु सजनो ध्यानात ठेवा, आपण आपल्या जीवनामध्ये महाविष्णूची जर सेवा जर केली तर महाविष्णूंपासून लक्ष्मी आईसाहेब दूर नाही. त्यामुळं महाविष्णूंची जरी सेवा केली तरी आपल्याला जीवनामध्ये लक्ष्मी आईसाहेबांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. कारण का? माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात की लक्ष्मी आईसाहेब सतत भगवान परमात्म्याच्या चरणार विंदापाशी त्यांचा वास आहे, निवास आहे. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा प्राप्त झाली. याने अजून वर्णन केलेलं आहे.
गंगा मातेचं अवतरण कुठून झालेलं आहे? कुठून झालेलं आहे? तर भगवान महाविष्णूंच्या चरणापासून. जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास. ओ जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास. हे गंगा आली पापानाश, गंगा आली पापानाश, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार. गंगा आली पापानाश, गंगा आली पापनाश, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार. हो, तुकोबरा सांगतात जेथे लक्ष्मीचा वास. बरं का, लक्ष्मी शब्द आहे, लक्ष्मी नाही का? लक्ष्मी शब्द उच्चारण करणं सुद्धा खूप अवघड आहे नाही का? तेव्हा लक्ष्मी प्राप्त, बरेच आपण लक्ष्मी म्हणतो, लक्ष्मी. बरं का, आम्ही संस्थेमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला अभंग आलेला होता. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा नाही का, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई नाही का. तर पहिली चूक ज्याला हा अभंग दिला तिथं व्हायची. आम्ही काय म्हणायचं? लक्ष्मी म्हणायचं नाही का. त्यावेळेस आमच्या गुरुवाऱ्यांनी आम्हाला सांगितलं हा शब्द लक्ष्मी नाही बरं का, हा शब्द काय आहे? लक्ष्मी असा शब्द आहे. ज्यांनी सांगितलं त्यांचं कीर्तन यंदा आमच्या असणाऱ्या हनुमंत जयंतीच्या काल्याच्या कीर्तनामध्ये सेवा महाराजांना दिलेली आहे. अतिशय विद्वान आहे. तुम्हाला आत्ताच निमंत्रण देऊन ठेवतो. आमचा रुईचा असणारा सप्ताह आमच्या संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे फार अधिकारी व्यक्तिमत्व आहे. त्यावेळी अवश्य त्या कीर्तनाला आपण सर्वांनी यायचं आहे. असो सजनो, लक्ष्मी हा शब्द आहे. असो अशा लक्ष्मी आईसाहेब भगवान महाविष्णूंच्या चरणारविंदाची सेवा करत होते. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आगमन झाल्यानंतर भगवंत जे महाविष्णू आहेत आपल्या आपल्या स्थितीमध्ये आणि त्या शेषशय्येवरती पडलेले आहेत. परंतु ब्रह्मदेव आले आणि आल्याच्या नंतर ते महाविष्णूंना म्हणतात, श्रीहरीला म्हणतात, अरे पुत्रा उठ, मी तुझा ईश्वर, चराचर जगताचा स्वामी तुझ्या समक्ष इथं उभा राहिलेलो आहे, मला वंदन कर. आता अशा पद्धतीची ब्रह्मदेवाची दर्पोक्ती विष्णूंनी ऐकली. तसे तर त्यांचं वर्णन करत असताना ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असं काही नाही. परंतु समोरच्याने जर आतीच जर समजा त्या व्यक्तीचा अपमान जर केला तर कधी कधी अंतकरणामध्ये काय होतो? क्रोध निर्माण होतो. सजनो, या जगताचा जो निर्णय आहेत ना तो मोठा अवघड आहे. जगामध्ये जर समजा एखाद्यामध्ये शक्ती असते, ताकद असते, परंतु तो म्हणतो जाऊ द्या, तो दुर्लक्ष करत असतो, तो दुर्लक्ष करत असतो. पण दुर्लक्ष केल्यानंतर बरेच लोक त्याचा गैरफायदा घेत असतात. काय झालं माहिती का? एकदा एक असणारा भुजंग सर्प आणि नारद मुनींची आणि त्याची गाठभेट झाली. गाठभेट झाल्याच्या नंतर नारदांनी पाहिला हा विषारी भुजंग आहेत आणि म्हणून त्याने सांगितलं, बाबा हे बघ, ध्यानात ठेव, आपण आपल्या जीवनामध्ये कसे शांततेनं राहावं, जगाला कोणाला त्रास देऊ नये.
जगाला कोणालाच त्रास द्यायचा नाही असा नारदांनी उपदेश केला आणि म्हणून तो भुजंग त्यानं ठरवलं कोणालाच त्रास द्यायचा नाही. आणि मग तो बिचारा आपल्या त्याच्या महिमेमध्ये त्या रस्त्यानं असा चालला होता. तिथून तो काही मुलांच्या दृष्टोत्पत्तीस पडल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, त्या मुलांनी साप प्रथमतः घाबरल्यानंतर तरी सुद्धा तो शांततेत चाललेला होता. त्याच्यात एक इब्लिश मुलगा होता, त्यानं काय केलं, दगड मारला. त्याला दगड मारला तरी तो आपला शांतच. नंतर मग काही मुलं त्याच्या थोडे जवळ गेले, अरे पुन्हा दुसऱ्यानं दगड मारला, तो बिचारा शांतच. अरे म्हटलं हे काही फार विषारी दिसत नाहीत बरं का. मग काही मुलांनी काय केलं माहितीये का, त्याच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर एका जणानं काठीच टोचून पाहिले त्याला बरं का. तरी तो शांतच, कारण उपदेश कोणाचा, नारदांचा. पोरांनी पाहिलं हा काहीच करत नाहीत. थोड्या वेळानं माणसं पण जमले आणि सगळ्यांनी त्याला काड्या टोचायला सुरुवात केली त्या सर्पाला, नाही का. आणि रक्तभंबाळ झाला. आणि तेवढ्यामध्ये पुन्हा नारद तिथून जात असताना त्यांनी पाहिलं, अरे हा तो सर्प आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर म्हटलं, अरे भाऊ तुझी अशी अवस्था. अहो म्हटले नारदजी तुम्हीच मला सांगितलं शांत राहा. अरे वेड्या, तुला शांत राहा म्हणून सांगितलं, पण हा समाज मोठा विचित्र आहे. तुला मी सांगितलं कोणाला दंश करू नको, पण नुसतं फुस जरी केलं असतं तरी हे काय झाले असते, पळून गेले असते दूर. बरोबर आहे की नाही, तुझ्या सान्निध्यात थांबले नसते, नाही का. सजनो, कधी कधी अति शांतता सुद्धा जीवनामध्ये घातक असते. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये टिट फॉर टॅट हा निर्णय महत्वाचा असतो. माणसानं कसं वागलं पाहिजे, जशास तसं वागलं पाहिजे. जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, नाही का. तर हा जो समाज असतो तो त्याच्या शिस्तीत राहतो. काय होतं माहिती का, एका ठिकाणी एक श्रीमंत शेठजी होता आणि ते श्रीमंत शेठजी त्यांच्याकडे एक नोकर होता आणि तो नोकर कामाला होता, त्यांच्याकडे जेवून खाऊन त्यांच्याकडेच होता. हा श्रीमंत शेठजी काय करायचं माहितीये का, त्या नोकराला एकच चपाती द्यायचा, एकच चपाती बरं का. तो म्हणायचा मालक एवढ्यात माझी भागत नाही हो. म्हटलं माझं भागत नाही. तो म्हटला एकच देतो, पण कसं गावठी तूप लावून देतो म्हटले. अहो तो म्हटले तुम्ही गावठी तूप नाही अमृतही लावून दिलं, पण तेवढ्यात माझं भागत नाही ना. पण हा काही ऐकत नव्हता बरं का शेठजी. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकच चपाती त्याला. तो म्हणा शेठजी भागत नाही. हा एकच देतो, पण कशी तूप लावून देतो. त्यानं एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं. तिसऱ्या दिवशी याला काय केलं, शेतावर नांगरायला पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर या असणाऱ्या त्या सेवकानं, नोकरानं काय केलं माहितीये का, सरळ त्या तासामध्ये नांगर घातला, इकडून तिकडं न्यायचा आणि त्याच तासानं इकडं आणायचं, या तासानं पुन्हा तिकडं न्यायचं, नाही का. 12 वाजता शेठजी आले आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं निदान 5-10 पान नांगरून झालं असेल. तिथं आल्यानंतर म्हटले का रे सकाळपासून तू आला, सकाळपासून तू आला एकच तास. तो म्हणला शेठजी एकच आहे, पण कसं सरळ आहे बघा म्हटले, नाही का. तो म्हटला अरे पण सरळ असू दे ना, पण एकच. तो म्हटला मग तुमची पोळी सुद्धा तशीच आहे, तुपाची का असे ना, पण ती पण एकीनं माझं त्या ठिकाणी भागत नाही. सजनो, टिट फॉर टॅट जगामध्ये जशास तसं वागावं लागतं. या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि आल्यानंतर ब्रह्मदेवाने महाविष्णूंकडे पाहिलं. पत्नीच्या समवेत महाविष्णू त्यांच्या महिमेमध्ये बसलेले आहेत आणि अशा वेळी ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे, आपली दरपोक्ती केली. अरे वत्सा उठ, मी तुझा पिता आलेलो आहे, चराचर जगताचा स्वामी आलेला आहे, झोपलास काय, अशा पद्धतीनं बोलल्याच्या नंतर मला वंदन कर म्हटले. महाविष्णूंना थोडासा राग अंतकरणामध्ये आला, संतप्त झाले आणि त्यांनी मात्र स्वतःला सावरलं आणि शांतपणाने ते म्हणतात, पुत्रा. कोण? महाविष्णू म्हणतात, पुत्रा तुझे कल्याण असो. तुझ्या या पित्याकडं कसं काय येणं केलंस. सजनो, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झालेला आहे, महाविष्णूंच्या नाभी कमळामधून. महाविष्णूंच्या नाभी कमळामधून.
श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये हा विषय विस्ताराने आलेला आहे. असो, आता ब्रह्मदेव तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना हे उत्तर अपेक्षित नव्हतं आणि म्हणून ते रागाने म्हणले, हे श्रीहरी तू काय बोलतोस? या ठिकाणी मी तुझा रक्षक आहेस, साऱ्या जगाचा पितामह म्हणून जग मला ओळखतं आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं तू बोलू नकोस, मी तुझा पिता आहे. त्यावेळेस श्री महाविष्णू सुद्धा आणि काय करता आहेत तर ते सुद्धा त्वेषाने म्हणले, अरे थांब, किती वल्गना तू या ठिकाणी करशील, कारण का माझ्या नाभी कमलामधून तू उत्पन्न झालेला आहेस हे विसरला की काय? असं दोघांमध्ये काय झालेलं आहे तर वादविवाद निर्माण झाला. एक जण म्हणतो मी तुझा स्वामी आहे, दुसरे म्हणतात मी तुझा स्वामी आहेत आणि अशा पद्धतीने मीच जगाचा ईश्वर आहेत असं दोघ जण एकमेकाला पटवतात. शेवटी मात्र हे जे असणार महाविष्णूंचं वक्तव्य ब्रह्मदेवाला असह्य झालं आणि असह्य झाल्यानंतर दोघे जण काय करू लागलेले आहेत तर आपल्या असणाऱ्या श्रेष्ठत्वाविषयी आणि भांडण करता करता ते भांडण विकोपाला गेलं. आता मात्र भांडण एवढं वाढलं की ब्रह्मदेव हंसावरती बसले आणि श्रीहरी आपल्या गरुडावरती आरूढ होऊन आणि दोघं एकमेकांमध्ये युद्ध करायला लागलेले आहेत. परस्परांवरती जीव घेणे अशा पद्धतीचा अस्त्रांचा प्रहार करतायत आणि त्यांचं निर्वाणीचं युद्ध पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे देव भयकंपित झालेले आहेत. सृष्टीमध्ये मोठी खळबळ निर्माण झालेली आहेत. आता हे युद्ध थांबवणं गरजेची गोष्ट आहे आणि म्हणून देवांनी त्वरेनं कैलासाकडे काय केलेलं आहे, गमन केलेलं आहे. त्या असणाऱ्या कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर परमात्मा आपल्या सिंहासनावरती आरूढ झालेले होते आणि त्यांच्या डाव्या बाजूला पार्वती आईस विराजमान झालेल्या होत्या. देवाने त्या दोघांना प्रणाम केला, नमस्कार केला आणि आता मात्र नंदिकेश्वर पुढे सनत कुमारांना या सप्तम अध्यायामध्ये हा विस्तार सांगतायत की ज्या वेळेस ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये चाललेलं जे युद्ध आहेत त्या युद्धाचं ज्ञान भगवान परमात्म्याला अगोदरच होतं, नाही का? अगोदरच होतं. कारण का भगवान परमात्मा चराचर जगताचे स्वामी असल्यामुळे या जगतामध्ये काय चाललेलं आहे ध्यानात ठेवा. आपण कर्म अंधारात करा किंवा उजेडेमध्ये करा, प्रकाशामध्ये करा, परंतु चित्रगुप्ताची लेखणी असेल किंवा भगवंताचं लक्ष आपल्याकडे आहेत. सजनो ध्यानात ठेवा. हजारो गायी असू द्या पण गावठी गायीचं बछड जर सोडलं तर एवढ्यांमधून ते बरोबर कुठं जाऊन भिडतं, आपल्या आईच्या स्तनाला, इतरत्र नाही. कारण का निश्चित त्याला त्याचं ज्ञान आहे. मग एवढ्या छोट्याशा गायीच्या त्या वत्साला जर आपली आई कळते तर त्या भगवान परमात्म्याला जगतामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे कळणार नाही का? निश्चितच कळतं. सजनो ध्यानात ठेवा. अशा पद्धतीनं भगवान शिवशंकर परमात्म्याला हे अगोदरच कळालेलं होतं आणि ते म्हटले, सुरवरांनो, तुम्ही ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे दुःखित आहात पण काळजी करू नका, मी गणांसमवेत आणि तुमच्या समवेत या ठिकाणी येतो आहे. असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकराने देवांना अभय दिलं आणि नंदीवरती आरूढ होऊन भगवान शिवशंकर परमात्मा युद्धभूमीकडे निघालेले आहेत. आता मात्र एके ठिकाणी ते लपून बसलेले आहेत आणि दोघांचं युद्ध पाहू लागलेले आहेत. दोघांनी एकमेकावरती घणाघाती अशा पद्धतीचा अस्त्रांचा प्रहार केला आणि शेवटी मात्र दोघांनी एकमेकावरती भयंकर अशा पद्धतीचे 2 अस्त्र एकमेकावरती सोडलेले. भगवान ब्रह्मदेवाने पाशुपत नावाचं अस्त्र महाविष्णूवरती सोडलं आणि महाविष्णूने सुद्धा माहेश्वर नावाचं जे अस्त्र आहेत ते ब्रह्मदेवावरती सोडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं दोघांनी एकमेकावरती ते अस्त्र सोडल्याच्या नंतर भगवान शंकरांनी पाहिलं की आता या 2 अस्त्रांचा भयंकर परिणाम होणार आहे. सजनो ध्यानात ठेवा. या जगामध्ये सुद्धा
असे काही भयंकर अस्त्र तयार झालेले आहेत नाही का. त्या अमेरिकेने नाही का त्या जपानवरती त्या हिरोशिमा आणि नागासाकी टेकडीवरती अणुबॉम्ब टाकला. कितीतरी वर्ष झाले त्या गोष्टीला. हजारो लोक जवळपास त्या ठिकाणी काय झालेले आहेत तर भस्मसात झाले. आणि अजूनही त्याचा परिणाम त्या असणाऱ्या जपानच्या त्या हिरोशिमा आणि नागासाकी प्रांतात जन्माला येणारे काही लोक लुळे पांगळे जन्माला येतात बरं का. अजून त्याचा अनुवंशिक परिणाम झालेला आहे. या पृथ्वीतलावरती आपण जर पाहिलं तर लोक काय करतायत, सतत आपल्या जीवनामध्ये युद्ध संघर्ष सगळ्या प्रकारच्या गोष्टी. म्हणून एक सांगून जाईल सजनो, एक सांगून जाईल, या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण जर काय असेल तर आपला फुटीरवादपणा. ध्यानात ठेवा, आपला फुटीरवादपणा. माणसं ज्यावेळेस एकमेकामध्ये जाती धर्म पंथ वंश याच्यावरून काय करतात तर आतंक तयार करतात. त्याचा परिणाम असा होतो की याचा गैरफायदा दुसऱ्या देशातले लोक घेतात आणि आपल्या आपल्यामध्येच काय करतात त्या ठिकाणी अगदी एक प्रकारचे टस्सर लावून देतात आणि दुरून ते काय करतात मजा पाहतात. सजनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये ऐक्य नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची. जर त्या कालखंडातला इतिहास आपण जर पाहिला, जर सगळे जर समजा एकत्वाने जर राहिले असते तर इंग्रजांचा शिरकाव या देशामध्ये झाला नसता आणि आज जगामध्ये अमेरिकेपेक्षा सुद्धा आपली जास्त प्रगती झाली असती. परंतु केवळ आपल्यामधला असणारा हा फुटीरवादपणा. म्हणून आपल्याला सर्वांना एक होणं गरजेची गोष्ट आहे. आणि हे ऐक्य जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाने केलेलं आहे बरं का. ध्यानात ठेवा, जगात हे ऐक्य कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाने. वारकरी संप्रदायाने कोणाचाही तिरस्कार केला नाही. यारे यारे लहान थोर यादी भलती नारी नर कराव विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता गमनाची. हो सजनो पहा, जगाच्या पाठीवरती खरा कुंभमेळा कोणी केला असेल तर वारकरी संप्रदायाने केला. ध्यानात ठेवा, आळंदीची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, त्र्यंबकेश्वरची वारी असेल, हे सगळ्यांचं जे ऐक्य आहेत ते वारकरी संप्रदायाने केलेले आहे. जयाने घातली मुक्तीची गवादी. जयाने घातली मुक्तीची गवादी. जयाने घातली मुक्तीची गवादी. हो जयाने घातली मुक्तीची गवादी. मिळविली मांदी वैष्णवांची. मिळविली मांदी वैष्णवांची. हो मिळविली मांदी वैष्णवांची. मिळविली मांदी वैष्णवांची. करील ते काय नोहे महाराज. करील ते काय, करील ते काय नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज. हो करील ते काय नोहे महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबारायाने जयाने घातली मुक्तीची गवादी, मुक्तीची पंगत आणि मिळविली मांदी वैष्णवांची. सगळे एक केले विश्वमाऊली ज्ञानोबारायाने. विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैष्णव पंथ आणि शैव पंथ यांचा दुवा म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय आहे. दोघांचं एकत्रीकरण केलं, ऐक्य केलं.
भगवान शंकरापासूनच वारकरी संप्रदाय आलेला आहे. असो, महत्वाची गोष्ट अशी आहे सज्जनो, हे ऐक्य आमच्या संत महात्म्यांनी केलं आणि म्हणून संतांनी सर्वांना एक करून ठेवलं. त्याचा परिणाम आज या भारत देशात शांतता आहे, या भारत देशामध्ये स्थैर्य आहेत. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये आपण सर्वजण गुण्या गोविंदाने राहतोय. सज्जनो, याला खऱ्या अर्थाने काला म्हणतात बरं का. काला हा वारकरी संप्रदायाचा खरा काला आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान जरी काला असेल, परंतु तरी सुद्धा हा सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाचा काला आहे. सज्जनो, आपण प्रथमतः सर्वांनी एक होऊन जर थोडा कालखंड राहिला, सज्जनो ध्यानात ठेवा, अतिशय थोडा कालखंड राहिला, अजून 10 ते 20 वर्षामध्ये भारत देश जगातली सर्वोच्च महासत्ता म्हणून या जगामध्ये नांदेल, त्या ठिकाणी जगात वावरेल. ध्यानात ठेवा. आज आपण पाहतोय आमचे असणारे जे काही इस्रोचे वगैरे सर्व जी मंडळी आहेत, केवढी प्रगती चाललेली आहे नाही का. या अवकाशामध्ये सुद्धा कितीतरी प्रकारची प्रगती भारत देशाने केलेली आहे. या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर भारताकडे सुद्धा आता जी अणुशक्ती आहेत ती सुद्धा अतिशय प्रचंड पद्धतीची झालेली आहे. आपला असणारं ब्रह्मोस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र ते सुद्धा अतिशय अगदी काय आहेत, प्रगल्भ आहेत. सज्जनो, चला, महत्वाची भूमिका अशी आहे की आपण थोडंसं जर आपल्यामध्ये ऐक्य ठेवलं, आपला फुटीरवादपणा जर कमी जर केला, आपल्या जीवनामध्ये थोड्या दिवस जर आपण गुण्या गोविंदानं राहिलो, तर आपण महासत्ता म्हणून या जगावरती राज्य करू. आणि सज्जनो, ध्यानात ठेवा, याच्यासाठी ऐक्य महत्वाचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्यावेळेस आझाद हिंद सेनेची स्थापना केली, त्यांनी सांगितलं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. त्या कालखंडामध्ये सज्जनो, काहींनी खरोखर आपलं रक्त त्यांच्या सांगण्यावरून सांडवलं, परंतु आझाद हिंद सेनेची स्थापना करत असताना सज्जनो, आमच्या माता मौल्यांनी, त्या कालखंडामधल्या माता मौल्यांनी आपल्या अंगावरचं सुवर्ण या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी काढून दिलं या महिला मंडळींनी. सज्जनो, ध्यानात ठेवा. त्यांनी पाहिलं की आमचं मंगळसूत्र जर सुरक्षित राहावं वाटत असेल, तर त्याच्यासाठी आम्हाला या सोन्याचा त्याग करावा लागेल, आणि ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलं. म्हणून सज्जनो, ऐक्य जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. असो, आज जगामध्ये जर पाहिलं तर अनेक विध्वंसक अस्त्र शस्त्र तयार झालेले आहेत. त्या तुलनेमध्ये आपल्या देशाची प्रगती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची. मागे राफेल सारखी विमानं या ठिकाणी आणली गेली, देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची. असो, या असणाऱ्या 2 देवताने एकमेकावरती प्रहार करत असताना पाशुपत अस्त्र आणि माहेश्वर नावाचं अस्त्र सोडलेलं आहे. आता मात्र भगवान शिवजींनी पाहिलं, यांचा परिणाम अतिशय गंभीर होणार आहेत, आणि म्हणून तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे की त्या 2 अस्त्रांच्या मध्ये एक भयंकर मोठ्या अशा पद्धतीचा अग्निस्तंभ प्रगट झालेला आहे. भला मोठा अशा पद्धतीचा अग्निस्तंभ प्रगट झाला, आणि अकस्मात त्या स्तंभाच्या रूपाने, अग्निस्तंभाच्या रूपाने प्रत्यक्षात भगवान शिवशंकर परमात्मा आणि तिथं प्रकट झालेले आहेत. आता मात्र त्यांच्या प्रभावाने, त्या अग्निस्तंभाच्या प्रभावाने, अर्थात तो अग्निस्तंभ म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप होतं, त्या अग्निस्तंभाच्या प्रभावाने दोन्ही अस्त्र काय झालेले आहेत, तर शांत झालेले आहेत. आणि ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांनाही विस्मय वाटलेला आहे, आश्चर्य वाटलेलं आहे. आणि आता मात्र त्या अग्निस्तंभाने दोघांची अस्त्र दोन्ही बाजूला थांबलेले दोघ जण आश्चर्यकार त्या असणाऱ्या महान अग्निस्तंभाकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले. आता त्यांनी एकमेकांमध्ये निर्णय केला, जो या अग्निस्तंभाचा शोध लावून येईल, हे किती उंच आहे, कारण पाहिलं तर उंचच्या उंच ते दिसत होतं, आणि खाली सुद्धा पाहिलं तर प्रचंड खोल दिसत होतं, त्याचा अंत लागत नव्हता. मग दोघांनी एकमेकांमध्ये ठरवलं, जो याचा असणारा शेंडा आणि याचा असणारा पायथा, याचा जो शोध प्रथमता लावेल तो आपल्यामध्ये श्रेष्ठ. असं म्हटल्याच्या नंतर
ब्रह्मदेव आपल्या हंसावरती बसले आणि हंसावरती बसल्याच्या नंतर ते वरच्या दिशेनं गेलेले आहेत आणि महाविष्णूंनी काय केलेलं आहे तर शुक्राचं रूप घेतलेलं आहे आणि शुक्राचं रूप घेतलं आणि शुक्राचं रूप घेऊन ते काय झालेले आहेत आध दिशेला निघालेले. ब्रह्मदेवाने हंसाचं रूप घेतलं ते वरच्या दिशेनं निघाले आणि महाविष्णूने शुक्राचं म्हणजे त्या ठिकाणी असणारं वराहाचं रूप धारण केलं आणि ते खालच्या दिशेनं निघालेले. सजनो, ब्रह्मदेव वरती जात आहेत, महाविष्णू खालच्या दिशेनं जात आहेत, पण जात असताना श्री विष्णूंनी पाहिलं ते पाताळ लोकामध्ये गेले. या ठिकाणी ब्रह्मांडाची रचना सांगत असताना खाली 7 लोक सांगितलेले, वरती 7 लोक सांगितलेले. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ, वरती भूलोक, भोरलोक, स्वर्लोक, जनलोक, महरलोक, तपोलोक, सत्यलोक, अशा काही 14 लोकांचं वर्णन केलेलं आहे. परंतु सज्जनो, आमचे असणारे महाविष्णू पाताळ लोकापर्यंत गेले, परंतु त्यांना मात्र या अग्निस्तंभाचा कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नाही, त्याचा तळच दिसला नाही. सजनो, इथं जे शूलपाणेश्वरचं जे मंदिर आहे, राजपिपला, गुजरातमध्ये राजपिपला नावाचं छोटंसं अशा पद्धतीचं शहर आहे आणि त्या राजपिपल्याच्या जवळ शूलपाणेश्वरचं संपूर्ण विस्तीर्ण अशा पद्धतीचं जंगल आणि आहेत. त्या जंगलामध्ये आमच्या नर्मदा मातेचं स्वरूप असं सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र त्या ठिकाणी पसरलेलं आहे. आता तिथं डॅम झाला. बरेच लोक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिले असेल त्या ठिकाणी, आपला सरदार वल्लभभाईंचा पुतळा. सजनो, मी 2005 साली पहिल्या परिक्रमेच्या निमित्ताने गेलो, 20 वर्षापूर्वी. ज्यावेळेस गेल्याच्या नंतर तिथं असा महिमा आम्हाला ऐकायला मिळाला की या किनाऱ्यावरती शूलपाणेश्वरचं मंदिर त्या असणाऱ्या नदीमध्ये नर्मदा मैयामध्ये होतं, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती, आणि हापेश्वराचं मंदिर पलीकडच्या बाजूने आहेत. सजनो, या असणाऱ्या शूलपाणेश्वरचं जे लिंग आहे ते काढून आणून आणि किनाऱ्यावरती बसवायचं ठरवलं होतं सरकारने. त्याच्यासाठी एवढा प्रयत्न केला ते लिंग काढण्यासाठी, परंतु त्या लिंगाचा ठाव ठिकाणा लागला नाही. शेवटी असं सांगतात की चौकडून जेसीबी उभं केलं, त्या जेसीबीला साखळदंड बांधला आणि ते शिवलिंग उपटण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते उपटलं नाही. 2-3 जेसीबी लावले, साखळ्या लावल्या, तरी सुद्धा ते शिवलिंग निघालं नाही. शेवटी नाविलाजाने ते शिवलिंग आज जलमग्न स्थितीमध्ये आतमध्ये त्या सरदार सरोवरामध्ये तसंच आहे, त्या धरणामध्ये. शेवटी नवीन शिवलिंगाची स्थापना करावी लागली. भगवंताची कथा अनंत आहे. शनी शिंगणापूरचं सुद्धा असंच सांगितलं जातं, शनी शिंगणापूरच्या मूर्तीचा तळ सापडत नाही. खोदण्याचा प्रयत्न केला तर पूर्वी असं सांगतात की शनी महाराजांच्या मूर्तीमधून एके ठिकाणी काय लागला, तो टिकाव लागला, तर त्याचा परिणाम रक्त यायला लागलं होतं बरं का. आजही या देशामध्ये चमत्कार आहेत, भारत देशामध्ये आजही चमत्कार आहेत. चला, सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. मैयाच्या किनाऱ्यावरती आम्ही अनंत गोष्टी अशा अनुभवलेल्या आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. सज्जनो, ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेले आणि 21व्या स्वर्गापर्यंत त्यांनी उड्डाण केलेलं आहे, परंतु मात्र त्या अग्निस्तंभाचा आरंभ शोधण्याचा प्रयत्न करू नये त्यांना ते शक्य झालं नाही. आता ब्रह्मदेवाने पाहिलं की जर समजा यदा कदाचित एवढ्या वरती जाऊन या असणाऱ्या अग्निस्तंभाचा आरंभ मला कळत नाहीत, याचा पार लागत नाहीत, आणि यदा कदाचित विष्णू जर माझ्या अगोदर जर तो शोधून जर आले तर काय होईल, ते श्रेष्ठ ठरतील. आणि म्हणून ब्रह्मदेव 21व्या स्वर्गापर्यंत गेल्यानंतर तिथं त्यांना एक केतकीचं फूल दिसलं. केतकी म्हणजे केवड्याचं फूल दिसलं. त्यांनी तीच नामी संधी साधली आणि ब्रह्मदेवाने काय केलं, त्या केतकीच्या फुलाला सांगितलं, हे बघ, तू माझ्यासोबत चालायचंय म्हटले.
आणि साक्ष द्यायची आहे की या शिवलिंगाचा असणारा आरंभ मी पाहिलेला आहे. ते केतकीचं फूल, केवड्याचं फूल त्यानं पाहिलं. ब्रह्मदेवाच्या सोबत जायचंय आणि म्हणून त्याने होकार दिला. आणि होकार दिल्याच्या नंतर आता मात्र काय झालं की ब्रह्मदेव खाली पुन्हा खालच्या दिशेनं परत आले आणि महाविष्णूंनी पाहिलं. ते पाताळ लोकापर्यंत गेले, परंतु मात्र त्यांना त्याचा तळ लागला नाही आणि म्हणून त्याचा अंत लागला नाही. शेवटी मात्र ते निराश होऊन परत आले. ब्रह्मदेव अगोदरच येऊन बसलेले होते, महाविष्णू त्याच्यानंतर आले आणि महाविष्णूंच्या चेहऱ्यावरती ती निराशा जाणवत होती की आपल्याला मात्र या तळाचा शोध लागला नाही. आणि मग त्यावेळी त्या असणाऱ्या विधाता ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघा मी काय केलेलं आहे, हे बघ विष्णू म्हटले, मी या स्तंभाचा मूळ असणारा प्रारंभ जो आहे तो शोधून आलेलो आहे. आता मात्र साक्षीसाठी बघ हे फूल मी आणलेलं आहे. आणि त्यावेळेस त्या विष्णूंनी त्या केतकीच्या फुलाकडे पाहिलं आणि केतकीच्या फुलाने काय केला, होकार दिला की हो, ब्रह्मदेवाने काय केला, या स्तंभाचा असणारा प्रारंभ शोधलेला आहे. महाविष्णू मात्र हताश झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचे पाय धरले. हे विधाता, खरोखर तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि तूच या जगाचा ईश्वर आहेत असं म्हणून ब्रह्मदेवाचे पाय धरले. सज्जनो, ज्यावेळी हा प्रसंग झाला त्यावेळी भगवान शंकराला मात्र क्रोध अनावर झाला. त्यांनी पाहिलं ब्रह्मदेव कपट करतो आहेत आणि ते कपट मात्र त्यांना सहन झालं नाही आणि ते तात्काळ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि विष्णूंना म्हणाले, हे रमापती, हा विधाता काय करतो आहे, खोटं बोलतो आहे. त्याला या अग्निस्तंभाचा आरंभ कुठल्याही प्रकारे कळालेला नाही आणि त्याने तो शोधलेला नाही. हा, उंचीवरती तो भरपूर गेला, परंतु मात्र त्याच्या हातामध्ये काही याचा आणि शोध लागलेला नाही. परंतु मात्र आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून हा साक्षात तुझ्याशी कपट करतोय, खोटं बोलतो आहे आणि तुला मात्र अग्निस्तंभाचा तळ कळालेला नाही. हे तू काय केलं, कबूल केलं, तू सत्य बोललास म्हणून बघ या जगाचे सगळे अधिकार मी काय करतो आहे, तुला देतो आहे. आणि म्हणून भगवान शंकराने काय केलं, आपले सगळे जगाचे अधिकार महाविष्णूंना देऊन टाकले. अशा पद्धतीने भगवान शंकराची वरदवाणी ऐकली आणि ऐकल्यानंतर महाविष्णूंना परमानंद झाला आणि ब्रह्मदेव मात्र लज्जित होऊन आणि मान खाली घालून तिथं उभे राहिले. आता मात्र साक्ष देणार ते जे केतकीचं फूल होतं ते मात्र काय झालेलं आहे, थरथर कापू लागलेले. तेवढ्यामध्ये नंदकेश्वर सनत कुमारांना सांगतात की महात्मन, ब्रह्माजींनी काय केलेलं आहे, हा खोटापणा केलेला आहे. भगवान शंकर हे अतिशय काय झाले, त्या ठिकाणी संतप्त झाले आणि संतप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या तृतीय नेत्रामधून भैरवाला काय केलेलं आहे, उत्पन्न केलेलं आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, भैरवाची उत्पत्ती जी आहे ती कुठून झालेली आहे, तर भगवान शंकराचा हा जो तिसरा नेत्र आहे, या तिसऱ्या नेत्रामधून भैरवजींची उत्पत्ती झालेली आहे. यंदा मी त्या कालभैरवाच्या आणि असणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने शहापंचाळ्याला गेलो होतो. तिथं सुद्धा ती मूर्ती आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे. अनेक भैरव आहेत तिथं. आपण काही पहा, बटुक भैरव आहेत, त्याच्यानंतर कपाल भैरव आहेत, काल भैरव आहेत. असे भैरवाचे अनेक म्हणजे 8 प्रकारचे काय आहेत, भैरव सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सुवर्णरक्षक भैरव सुद्धा आहेत. असे भैरवांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. पण या भैरवांची उत्पत्ती भगवान शंकराच्या असणाऱ्या त्या तृतीय नेत्रामधून झाली आणि आता मात्र असे भैरव प्रगट झाल्यानंतर, भैरव शब्दाचा अर्थ आहे भयानक. या शिव महापुराणामध्ये स्वतंत्र भैरवाच्या बाबतीमध्ये फार मोठा विभाग आलेला आहे. म्हणजे त्या असणाऱ्या भगवान महाविष्णूंना ब्रह्महत्येचं पातक त्या भैरवाला कशा पद्धतीनं लागलं आणि त्या असणारं मस्तक त्यांना कसं चिकटलं गेलेलं आहे
आणि ते कोणत्या क्षेत्रामध्ये, तर काशी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर काय झालेलं आहे, तर ते चिकटलेलं मस्तक आणि तिथं काय झालेलं खाली पडलेलं आहेत. म्हणून भगवान शंकराच्या ब्रह्महत्येचा दोष काशी क्षेत्रामध्ये गेलेला आहे असं पुढे वर्णन केलेलं आहे. आपल्याला या कथेमध्ये ते वर्णन करणं शक्य नाही, पण थोडक्यात सांगितलं. सजनो, भैरव शब्दाचा अर्थ आहे भयानक. बरं का, भैरव शब्दाचा अर्थ आहे भयानक. इतकं त्यांचं स्वरूप हे भयानक असतं की ते सतत काय करतात, जाताना संहार करत जातात. आणि म्हणून अशा भैरवाचा काळ भैरव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर त्याला ब्रह्मदेवानं शिक्षा करण्यासाठी भगवान शंकराने फरमान काढलं. आणि त्या कालभैरवाने काय केलं, आपली तलवार घेतली आणि ब्रह्मदेवाचं असणारं पाचवं मस्तक त्याच ठिकाणी काय केलेलं आहे, छाटलेलं आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, आपण सर्वांशी कपट करा म्हणजे करूच नका, पण मनुष्य सर्वांशी कपट करील, परंतु देवापाशी मात्र मनुष्याचं कपट चालत नाही. सज्जनो, भगवान परमात्मा सांगतात, कपट गाठ मन में नहीं, सबसे सरल स्वभाव, नारायणता भगत की लगी किनारे नाव. ज्याच्या अंतकरणामध्ये कपटाची गाठ नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये खोटेपणा नाही, सजन तो आजच मुक्त आहे. बरं का, आजच मुक्त आहे. परमार्थिक जीवनामध्ये फार गळ्यामध्ये नागपूर टू केसापूर गंध ओढणं म्हणजे परमार्थ नाही. बरं का, काहींच्या गळ्यामध्ये अशा माळा असतात की टाळाचे मणी कमी असतात, नाही का. काही काही पांढरे बगड्यासारखे कपडे घालतात, माऊली ज्ञानोबरायांच्या पालखीला खांदा देतात आणि हळूच पुढच्याचा खिसा पण कापतात. काही काही लोक परमार्थाचं सोंग घेऊन आणि केसाने गळा कापतात. सज्जनो, ध्यानात ठेवा, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये संत महात्म्याने सांगितलं, कपट गाठ मनमे नाही. ज्याच्या अंतकरणात कपटाची गाठ नाही, जो सगळ्यांशी सरळ वागतो, उजू वागतो, त्याचं जीवन आजच पवित्र आहे, आजच त्याचा उद्धार झालेला आहे. म्हणून आज आपण पाहतोय महाराज संप्रदायामध्ये सुद्धा आपण पाहतोय आज लोकांच्या अंतकरणामध्ये गर्व वाढलेला आहे, अभिमान वाढलेला आहे. काही गायन करणाऱ्यांना वाटतं की गंधर्वापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत, काही कीर्तनकारांना वाटतं आमच्यासारखा ज्ञानी या जगामध्ये दुसरा कोणी नाही. काही काही तर गावचे भजनी महाराज, बरं का, गावचे भजनी, नाही का, कोणाला टाळाला सुद्धा हात लावू देत नाहीत, मृदंगाला सुद्धा हात लावू देत नाहीत. याला एक दोनच बोले येतात, पण कोणाला पखवाजाला हात लावू देत नाहीत. आम्हाला विनंती, बाबा फार काही करू नको, पण नाही तर तुझ्या मौतीला तरी एखादा पखवाजा तयार करून ठेव ना जीवनामध्ये, नाही का. तुझी मौत जर निघाली तर निघाल्यानंतर एखादा वाद्यकाम करणारा एखादा मृदंगाचार्य तर तयार करून ठेव. पण सज्जनो, आज आपण जर पाहिलं, सगळे अहंकाराने जग संतप्त झालेले आहे. सर्वत्र अहंकार वाढलेला आहे, अभिमान वाढलेला आहे. कीर्तनकारांना सुद्धा असं वाटतं की आमच्यापेक्षा ज्ञानी कोण आहेत, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास आमचा आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, याचा परिणाम प्रत्येकाचं काय होत आहे, पतन होत आहे. सज्जनो, भगवान शंकराला कोण अंतकरणामध्ये कपट करतोय हे मात्र त्या ठिकाणी महादेवांना कळालेलं आहे. आणि त्यांनी भैरवाला सांगितल्याच्या नंतर कालभैरवाने त्या असणाऱ्या ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक काय केलेलं आहे, तोडलेलं आहे. आता मात्र ब्रह्मदेव प्राण भयाने व्याकुळ झालेले आहे. मस्तक तुटणं सामान्य गोष्ट नाही आणि थरथर कापू लागलेले आहेत. त्यांनी भैरवाचे पाय धरले आणि ब्रह्मदेव क्षमा याचना करू लागलेले आहेत. त्यांची ती अवस्था पाहिली. मोठी माणसं ही नेहमी मोठी असतात महाराज, ध्यानात ठेवा. जो खानदानी मोठा आहे, अंतकरण ज्याचं मोठं आहे. महात्मा, महात्मा शब्दाचा अर्थ काय, महान आत्मा इति यस्य सहा महात्मा म्हटलेलं आहे. ज्याचं अंतकरण मोठं आहे त्याला महात्मा म्हणतात. सज्जनो, महात्म्याच्या अंतकरणामध्ये कधीच भेदभाव नसतो आणि म्हणून त्याला महात्मा म्हणतात. तसं या जगामध्ये काही माणसं मोठी असतात आणि त्यांच्या अंतकरणामध्ये दया, क्षमा, शांती या सगळ्या प्रकारच्या गोष्टी विराजमान असतात. आमच्या नाथबाबांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तो यवन अंगावरती थुंकला. सज्जनो, आमच्या संत महात्म्यांची ताकद अशी आहे,
अशी शक्ती आहे संत महात्म्यांमध्ये. त्यांनी जर एखाद्याकडे जर वाकडी नजर करून जर पाहिलं ना, तर तो क्षणार्धात त्याचं संपूर्ण वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. वर्णन केलेलं आहे. ऋषीची या कोपा पुढे कोण कुळते बापुडे, महादेवाचे लिंग झडे इंद्र पगडी पडे समुद्रात, ऐसा ऋषी कोप बहु दुर्धर असं सांगितलंय त्या ठिकाणी. नाथबाबा भागवतात वर्णन करतात, अरे ऋषीचा जर कोप जर झाला तर कोण कुळते बापुडे, नाही का. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा संपूर्ण कुळ भस्मसात झालं दुर्वास ऋषींच्या कोपाने. भागवत सांगत नाहीत. सजनो, महादेवाचे लिंग झडे इंद्र पगडी पडे समुद्रात. इंद्राची संपूर्ण संपत्ती ही समुद्रामध्ये पडली. कोणाच्या कोपामुळे? महर्षी दुर्वासांच्या कोपामुळे, एका साधूच्या कोपामुळे. म्हणून ध्यानात ठेवा बरं का, आपल्या जीवनामध्ये साधूच्या संगतीमध्ये जाऊन जर सेवा झाली तर उत्तम, पण संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाऊन जर यदा कदाचित तुम्ही त्या संतांमध्ये दोष जर पाहिला, नाही का, तर भगवान परमात्म्याला ते सहन होत नाहीत बरं का. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही जाते. ओ साहत गोविंदा नाही जाते. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा ना घडावी निंदा, साहत गोविंदा नाही जाते, नाही जाते, साहत गोविंदा नाही जाते. रूपाये ओनिया धरी अवतार, रूपाये बोनिया धरी अवतार, भक्ता भयकर खळा कष्ट, खळा कष्ट. रूपाये ओनिया धरी अवतार, रूपाये ओनिया धरी अवतार. भक्ता भयकर खळा कष्ट, खळा कष्ट. भक्ता भयकर खळा कष्ट. रूपाये ओनिया धरी अवतार, रूपाये बोनिया धरी अवतार. भक्ता भयकर खळा कष्ट, खळा कष्ट. भक्ता भयकर खळा कष्ट. हरिदासाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. रूपाये ओनिया धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. असो, थोडक्यात सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की हरिदासाच्या सान्निध्यामध्ये जाऊन सजनो हरिदासाची निंदा करू नका. पण त्या हरिदासांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. आपण कोणाला हरिदास समजतो, नाही का. कोणाला हरिदास समजण्याची पण गलती करू नका बरं का. बरेच लोक हरिदास म्हणवतात पण ते दास नसतात, ते डास असतात. डास नाही का, दुसऱ्याचं रक्त शोषण करणारे ते दास नसतात, डास असतात. हरिदास फार थोडे. त्यांचं वर्णन केलं, हरितैचे हरिचे दास, नाही तया भयमोह चिंतास, होणी राहती उदास, बळकट कास भक्तीची. चला सांगितलं असतं उदाहरण, आपल्याकडे वेळ नाही. सजनो, मोठी माणसं ही मोठी असतात, त्यांच्या अंतकरणामध्ये दया असते. वास्तविक दोघांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद चाललेला होता. ब्रह्मदेवामध्ये विष्णूमध्ये. महाविष्णूंचं श्रेष्ठत्व झालं, त्यांना आनंद व्हायला पाहिजे होता. आनंद झाला, पण मात्र ज्यावेळी काल भैरवाने या ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक छाटलं, ते मस्तक छाटल्याच्या नंतर महाविष्णू सुद्धा काय झालेले आहेत, व्याकुळ झालेले.
सजनो त्यांनी पाहिलं हे जे ब्रह्मदेव आहेत अभिमानाने गर्वाने काय झालेले आहेत, मदोन्मत्त झालेले. परंतु तरी सुद्धा या असणाऱ्या भगवान शिवशंकर परमात्म्यानं एवढ्या आणि घोर प्रकारची त्यांना काय द्यायला नको होती, शिक्षा द्यायला नको होती. शेवटी मात्र महाविष्णूच काय झाले तर क्षमा याचना करू लागलेले आहे. आणि ते म्हणतात, हे शिवशंकरा, हे परमात्म्या, तुम्ही दयाघन आहात नाही का. आणि म्हणून या विधात्यानं जो अपराध केलेला आहे तो अपराध तुम्ही पोटामध्ये घाला आणि याला काय करा, क्षमा करा, अशी माझी प्रार्थना आहे. भगवान शंकरांनी काय केलं आहे, श्रीहरीची विनंती मान्य केली आणि त्यांच्या आज्ञेनं भैरवाने काय केलेलं आहे तर ब्रह्माजींना सोडलेलं आहे. तेव्हा शिवजी त्या ठिकाणी म्हणाले, ब्रह्मदेवा, तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मी ईश्वर आहेत हे सिद्ध करण्यासाठी कपट केलेलं आहे. म्हणून या विश्वामध्ये पहा बरं का, भगवान शंकराने ब्रह्मदेवाला शाप दिला की या असणाऱ्या विश्वामध्ये तुझी कोणी पूजा करणार नाही. अशा पद्धतीचा शाप ब्रह्मदेवाला दिलेला आहे. आणि मग मात्र ते जे केतकीचं जे फूल आहे त्या केतकीच्या फुलाला सुद्धा आणि काय केलेलं आहे, तो शाप दिलेला आहे की तू सुद्धा माझ्या पूजेमधून काय होशील, वर्ज होशील, माझ्या पूजेमध्ये तुला स्थान मिळणार नाही. सजन, ब्रह्मदेवाला शाप दिला या विश्वात तुझी कोणी पूजा करणार नाही, तुझं कोणी मंदिर सुद्धा बांधणार नाही आणि कोणी सुद्धा तुझ्या प्रित्यर्थ या जगामध्ये आणि कुठल्याही प्रकारचा उत्सव करणार नाही. अशा पद्धतीचा शाप ब्रह्मदेवाला मिळाला. ब्रह्मदेवाला आपल्या असणाऱ्या कृत्याचा पश्चाताप झालेला आहे. सजनो, ध्यानात ठेवा, जीवनामध्ये दोन प्रकारचे ताप आहेत. त्रिविध ताप सोडा, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. पण एक अनुताप आहे आणि एक पश्चाताप आहे. मानवी जीवनामध्ये मनुष्याने काय करावं, अनुताप करावा. जो अनुताप करत नाहीत त्याच्यावरती पश्चातापाची वेळ येत असते बरं का. पश्चात म्हणजे नंतर आणि अनु म्हणजे पूर्वी. एखाद्याला बोलत असताना माणसं मोठं वर्मभेदक बोलतात. सजनो, बोलताना विचार करून बोलत जा. मनुष्याने बोलूनच विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं. काही काही लोक तर त्या ठिकाणी काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाहीत आणि शेवटी मात्र पश्चातापाची वेळ येते बरं का. शेवटी मात्र पश्चातापाची वेळ येते. काही लोक अतिशय वर्मभेदक बोलतात. ती द्रौपदी माता त्या दुर्योधनाला वर्मभेदक बोलली. आंधळ्याचे शेवटी आंधळे त्याच्या वर्माला लागलं बरं का, त्याच्या वर्माला लागलं. आणि हा दुर्योधन सुद्धा त्या द्रौपदीची चेष्टा करायचा भाव जायची. तो दुर्योधन काय म्हणायचा, काय वहिनी आज कोणाची पाळी आहेत नाही का. तिला 5 पती होते. वर्मभेदक बोलायचा आणि शेवटी या असणाऱ्या वर्मभेदक बोलण्यामधून, या असणाऱ्या म्हणजे चेष्टेमधून, निंदनीय बोलण्यामधूनच काय घडलेलं आहे, महाभारत घडलेलं आहे. सज्जन, ध्यानात ठेवा. मी 2री 3रीला असताना एक पेपरमध्ये वाक्य वाचलं होतं बरं का त्या ठिकाणी, की सीतेमुळे रामायण घडलं, द्रौपदीमुळे महाभारत घडलं, श्रीदेवीमुळे काय घडेल, काय घडतंय आता सध्या आपण पाहतोच त्या ठिकाणी नाही का. चला, सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की द्रौपदी माता वर्मभेदक बोलल्या, आंधळ्याची मुलं आंधळे, त्याचा परिणाम काय झाला, संपूर्ण महाभारत घडलं बरं का. एका ठिकाणी असा प्रसंग निर्माण झाला. एका जणाला काय होतं, शेटजींकडं काही पैशांची गरज होती आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या लहान मुलाला पाठवलं. पाठवल्याच्या नंतर तो लहान मुलगा काय गेला, पैसे मागण्यासाठी म्हणजे अगोदर कबूल करून आले की बुवा शेटजी मला काहीतरी 400-200 रुपये पाहिजे. काही नाही म्हटले, उद्या तुम्ही काय करा, तुम्ही येऊन पैसे घेऊन जा. असं म्हटल्याच्यानंतर ते म्हटले, मला काय उद्या यायला थोडासा, मी काय करेन माझ्या मुलाला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी यांनी काय केलं, लहान मुलगा पाठवला, तो गेला आणि गेल्यानंतर तो शेठजी असा आगडबंगच्या तगडबंग होता बरं का. त्याची ढेरी एवढी होती
का जर लिहायचं असेल टेबलची गरज नव्हती, त्या ढेरीवरच ठेवून लिहायचा बरं का. आता हा कशासाठी गेला? पैसे आणण्यासाठी गेला. गेल्यानंतर त्या शेठजींकडे पाहिलं, पाहिल्यानंतर मोठमोठ्यानं खदखदा हसायला लागला. ते शेठजी म्हटले, अरे का हसतो? अहो म्हटले, शेठजी याच्यासाठी हसतो का जर तुम्ही जर मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं. गेला होता कशाला? पैसे आणायला, नाही का. माणसं वर्मभेद कसं. शेठजी तुम्ही जर यादा कदाचित जर मेले तुम्हाला बाहेर कसं काढायचं. शेठजी आता कोणाला आवडेल? शेठजीनं 2-4 हंटरचे फटके लावले त्या ठिकाणी आणि म्हटले याला खोलीमध्ये डांबून ठेवा. हा किती वेळ तरी येईना. मग या बापानं काय केलं? बाळू, अरे म्हटले बाळू बऱ्याच वेळचा गेला, अजून काय येईना. काळू एवढं जरा बाळूला पाहून ये बरं. गेला मग तो काळू पाहायला बरं का. म्हटले शेठजी आमचा भाऊ आला होता ना. अरे म्हटले काय मूर्ख आहे. म्हटले काय झालं? तो म्हटला शेठजी एवढी मोठी जाडजूड तुमची ढेरी, एवढी मोठी ढेरी, तुम्ही जर मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं. म्हटले शेठजी काय अक्कल आहे त्याला, मूर्ख आहे म्हटले ते. हा काय त्याच्यामध्ये एवढी चिंता करण्याची काम आहेत? करवत आणायची, 2 तुकडे करायचे आणि बाहेर काढायचं. हा त्याचा बाप निघाला बरं का. 2 फटके लावले महाराज. याला पण काय केलं? खोलीमध्ये कोंडलं. त्याच्यानंतर यांचा म्हणजे काळू बाळूचा बाप शहाणा 1.5 शहाणा तिथे गेला बरं का. म्हणले शेठजी आमची 2 मुलं. अहो दोन्हीचे दोन्ही मूर्ख आहे. एक म्हणतो तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला कसं बाहेर काढायचं, दुसरं म्हणतो त्या ठिकाणी कापून काढायचं. काय अक्कल आहे म्हटले शेठजी त्यांना. काय बाहेर काढण्याची गरज आहे, काय कापण्याची गरज आहे? माडीवरतीच घास तेल टाकून द्यायचं आणि इथंच पेटून द्यायचं म्हटले, नाही का. वर्मभेदक बोलणं म्हणतात त्याला सज्जनो. आणि त्याचा परिणाम असा होतो की जीवनामध्ये शेवटी काय होतं? मनुष्य शिक्षेला पात्र होतो. म्हणून मनुष्याने प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करून बोलावं. तसं जीवनामध्ये पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा अगोदर अनुताप करा. एक सांगून जाईल सज्जनो, एक सांगून जाईल. या शिव महापुराण कथेमध्ये फक्त एकच आपण आपल्या जीवनामध्ये घ्या की इथं ब्रह्मदेवासारख्याना सुद्धा शिक्षा आहेत. इथं जो जो चुकीचं कर्म करतो त्या चुकीच्या कर्म करणाऱ्याला शिक्षा आहे. आणि सज्जनो ध्यानात ठेवा, आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण निघून चाललेला आहे. किती वाजता कथा सुरू झाली? आजची कथा किती वाजता सुरू झाली? किती वाजता? गृहीत धरा 8:15 वाजता, नाही का. 8:15 वाजता कथा सुरू झाली आणि आता किती वाजलेले आहेत? 9:45 वाजलेले आहेत, नाही का. 8:15 वाजता कथा सुरू झाली आणि आता किती वाजलेले आहेत? 9:45 वाजले आहेत. किती तास झालं हो आपल्या कथेचा? किती तास झाला? किती तास? 1.5 तास जवळपास झाला आपला, नाही का. कथा चालू होऊन किती तास झाले? 1.5 तास झाले. आता 1.5 तास झालेला आहेत. थोडस नीट लक्षपूर्वक पहा बरं का. नीट लक्षपूर्वक पहा. जरा आपल्या स्वतःच्या जवळ या. 1.5 तास कथेला प्रारंभ होऊन झाला. 1.5 तासाने आपण म्हातारे झालो बरं का. किती तासाने म्हातारे झालो आपण? 1.5 तासाने. कथेला आल्यापासून 1.5 तास आपण म्हातारे झालेलो आहे. मानवी जीवनात मनुष्य कधी स्वतःला म्हातारा झालेला मानतच नाही, कधीच मानत नाही. सज्जनो जीवनामध्ये विचार करा. प्रत्येक क्षणाला आपलं जे आयुष्य आहे ते चाललेलं आहे, प्रत्येक क्षणाला चाललेलं आहे. तेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए मुख से जपले नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. ओ शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. मन मंदिर का पर्दा खोलो. ओ मन मंदिर का पर्दा खोलो.
अवसर खाली न जाय मुख से जपले नमः शिवाय अवसर खाली न जाय मुख से जपले नमः शिवाय तेरा पल पल बीता जाय मुख से बोले नमः शिवाय तेरा पल पल बीता जाय मुख से जपले नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय शिव महापुराण की जय 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 श्री राम राधे श्याम महाराजांनी प्रमाण दिलं तेरा पल पल बीता जाय मुख से जपले नमः शिवाय आपला प्रत्येक पलपल चाललेला आहे म्हणून सज्जन ध्यानात ठेवा या शिव महापुराणाच्या कथेमधून एक आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्या ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यांनी जीवनामध्ये माळ घाला ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी बाबाजींचं कडं आपल्या हातामध्ये घाला अनुष्ठानपूर्वक घाला त्या कड्याचा मान राखा जीवनामध्ये जे कोणी मांसाहार करत असतील सज्जनो जे कोणी मांसाहार करत असतील मी तर सांगेल गळ्यात माळ नाही घातली तरी चालेल हातात कडं नाही घातलं तरी चालेल पण जीवनामध्ये मांसाहार करू नका सज्जनो मांसाहार करू नका आणि मांसाहार हा आपला आहारच नाही हा आपला आहार नाही पण जीवनामध्ये जो मांसाहार करतो ना तो आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या अशा पद्धतीचा वैरी या जन्मामध्ये जोडून ठेवतो सज्जनो म्हणून जीवनामध्ये मांसाहार करू नका एक फक्त तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो आजचा एकादशीचा दिवस आहे सांगू नये पण सांगतो तुम्हाला प्रसंग एकदा मी त्या निफाडवरून येत होतो आणि येत असताना त्या नैताळ्याला आमच्या गाडीमध्ये ते साहेब बसलेले होते पोद्दार साहेब आणि पोद्दार ताई बसलेले होत्या त्या ताईंना काहीतरी त्या ठिकाणी त्यांना काही आणायचं होतं दुकानातून म्हणून ते दोघ जण गेले दुकानमध्ये आणि मी सहज तिथं थांबलो थांबल्याच्या नंतर तिथं एक बाई कोंबडी सोलत होती बरं का जवळच अशी त्या बाजूला माझं लक्ष गेलं तिकडं तिने ती पकडली आणि पकडल्यानंतर सोलत होती आता ते लोक काय करतात अगोदर तिला मारत नाही तिचे पंख उपटतात सज्जनो एक एक पंख तिचा उपटला म्हणजे असं मुचका धरूनच ती उपटत होती ती कोंबडी सुरुवातीला खूप ओरडत होती मी असे प्रसंग मुद्दाम पाहतो बरं का पाहतो याचं कारण सांगतो मी स्वतःला सावध करतो की हे बघ माऊली जीवनामध्ये लोकांसाठी कीर्तन करत फिरू नको अगोदर स्वतःसाठी काहीतरी कर जीवनामध्ये आणि मी खरं सांगतो शपथपूर्वक सांगतो मी तुमच्यासाठी कधीच कीर्तन करत नाही मी माझ्यासाठी कीर्तन करतो आणि प्रत्येक वेळेस मी मलाच प्रश्न विचारतो की माझ्या जीवनामध्ये कीर्तन करण्याची माझी लायकी आहे का मी पहिला स्वतःला प्रश्न विचारतो की माझ्या जीवनात कीर्तन करण्याची माझी लायकी आहेत का याचं उत्तर येतं मला की अजून नाही अजून कीर्तन करण्याची माझी लायकी नाही अजून कधी कधी क्रोध येतो आता महाविष्णूंना आला आपण किती झाडकी पत्ती येतो अजून क्रोध येतो काही गोष्टीचा राग येतो मला त्या ठिकाणी आणि सज्जनो ध्यानात ठेवा ज्याच्या अंतकरामध्ये थोडा जरी क्रोध येत असेल तरी तो कीर्तनाच्या लायकीचा नाही हा संतांना आला पण त्यांच्या अंतकरणामध्ये कळवळ होता येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा सज्जनो आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांना जो कळवळ आहे तो हिताचा आणि म्हणून ते काय करतात जगताला किती सांगू तरी नाही की ते भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील
तुकोबाराने शिव्या दिल्या जगाला, पण ते कळवळ्याच्या पोटी दिल्या. सज्जनो, कळवळ्याच्या पोटी दिल्या. अजून आमच्या अंतकरणात तेवढा कळवळा नाही. म्हणून मी स्वतःला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर येतं अजून नाही. पण जरी तेवढा अधिकार नसेल तरी सुद्धा मी कीर्तन करतो. मी पूर्वी कोणालाच माळ घालत नव्हतो बरं का, कोणालाच माळ घालत नव्हतो. याचं कारण आहे शिव लीलामृत वाचा बरं का, ध्यानात ठेवा. शिव लीलामृत वाचा. शिव लीलामृत ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की पत्नीने केलेलं पाप पतीच्या मस्तकावरती बसत असतं. बालकाने केलेलं पाप आई वडिलांच्या मस्तकावरती बसत असतं बरं का, ध्यानात ठेवा. प्रजेने केलेलं पाप हे राजाच्या मस्तकावरती बसत असतं आणि शिष्याने केलेलं पाप हे गुरुच्या मस्तकावरती बसत असतं. म्हणून एवढं सोपं नाही, कोणी आला लगेच त्याला माळ घालून मोकळे व्हायचं असं अजिबात नाही. ध्यानात ठेवा, हे आपण चूक करतोय. म्हणून शांतिगिरी बाबांनी जो निर्णय केला योग्य केला. अगोदर अनुष्ठान करा, तेव्हा तुम्हाला हे कडं दिलं जाईल. बिना अनुष्ठानाचं कोणालाच कडं दिलं जात नाहीत. कारण का, अनधिकारी लोक ज्यावेळेस संप्रदायामध्ये येतात त्यावेळेस काय करतात, ते त्या संप्रदायाला रस्सा तळाला नेत असतात. आमचे वारकरी काही काही लोक तर त्यांचं एकच आहेत, खिशात माळा घेऊनच फिरत राहतात आणि शिष्याच्या शोधातच फिरत राहतात. किती शिष्य आम्हाला मिळते. कशासाठी शिष्य? यांनी त्यांना माळा घालायच्या आणि त्यांच्याकडून दक्षिणा उपटायची. दरवर्षी जाऊन 4-2 दिवस मुक्काम ठोकायचा. चाललंय पुढे, नाही का? याला अर्थ नाही सज्जनो. मी पूर्वी माळ घालत नव्हतो, पण आमच्या गुरुने सांगितलं, म्हटले माऊली, कोणामध्ये दोषही पाहायचा नाही आणि कोणाची निंदा पण करायची नाही. आपण काय करायचं, त्यालाच साक्षी रूपाने काय करायचं त्या ठिकाणी करायचं. त्याचं कर्मधर्म त्याच्याकडेच द्यायचं. आणि ही संप्रदायाची माळ आहेत, आपण निरोपासारखं राहायचं. आणि पण आम्ही सांगत असतो, बाबांनो, या ठिकाणी कधी मांसाहार करू नका, खोटं कधी बोलू नका, जीवनामधले दुर्व्यसन सोडा. आपल्या जीवनात एकादशी सोमवारचं व्रत वैकल्य करा. नसेल तर सोमवार प्रदोषचं व्रत वैकल्य आपण आपल्या जीवनामध्ये करा. शिवरात्रीचं व्रत वैकल्य आपण आपल्या जीवनामध्ये करा. आषाढी कार्तिकीची वारी करा. काशी क्षेत्राची यात्रा करा जीवनामध्ये. आणि आपल्या जीवनामध्ये रोज नित्यनेम काहीतरी केल्याशिवाय अन्न भक्षण करायचं नाही. हे आम्ही सांगत असतो, सोडून घेत असतो. आणि या नियमाला चुकल्यास ज्याचा तोच जबाबदार राहील. आम्ही शब्द सोडून घेत असतो. सज्जनो, ध्यानात ठेवा, पण आपल्या जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा, नाही का? स्वतःला प्रश्न विचारा. आज आमचे महाराज मंडळी कोट्यवधी रुपये या कीर्तनाच्या नावाखाली कमवत आहेत. महाराज त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये. हे दुर्दैव आहे, या संप्रदायाचं दुर्दैव आहे. काय होईल या संप्रदायाचं, काय होईल? केवळ नोकरी केल्यासारखं कीर्तन बाबा असं नाही. त्याचा परिणाम नरकाला जावं लागेल. बाबांनो, तुम्हाला नरकाला जावं लागेल. अरे, पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहे, अनेक मार्ग आहे. त्या मार्गाने पैसा कमवा. जोडण्याला धरून उत्तम व्यवहार आहे, त्याच्यात कीर्तनाचा पैसा हा उत्तम व्यवहार नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही तुमची मुलं आळंदीला टाकत असताना, बाबाजीच्या आश्रमात टाकत असताना बोलके पोपट करण्यासाठी टाकू नका. तुमचा उद्धार करण्यासाठी टाका. त्यांना तुमचा उद्धार करण्यासाठी टाका. ध्यानात ठेवा. आणि महिला मंडळीला सुद्धा सांगतो की आपला जावई जो आहे, केवळ नुसता पैसा कमवणारा त्याच्याकडे पाहू नका तुम्ही, नाही का? ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी आचार आहे, ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी भावना आहे, काहीतरी प्रेम आहे, नाही का? सज्जनो, काय चरित्र आलेलं आहे, काय चरित्र आलेलं आहे. त्या वाचस्पती मिश्रांचं काय चरित्र आलेलं आहे. भामती निबंध नावाचं चरित्र खूप गोड आहे, खूप गोड आहे. काय झालं माहिती का? त्या वाचस्पती मिश्रांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर वाचस्पती मिश्रा भामती निबंध नावाचं एक त्यांनी काय केलेलं आहे, एक सुंदर पद्धतीचा ग्रंथ लिहिला. आणि सज्जनो, लग्न झाल्याच्या नंतर घरी आलेले जीवन जगण्याची ददाद होती, पण रोज हातामध्ये लेखणी घ्यायची आणि लिहायला सुरुवात करायची. दिवसामागून दिवस गेले आणि दिवसामागून दिवस गेल्याच्या नंतर एक दिवस
तो ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि सहज सायंकाळची वेळ होती. एक क्रूश झालेली स्त्री तिथं आली आणि आल्यानंतर तिनं दिवा लावला. तो दिवा लावल्यानंतर वाचस्पती मिश्रांनी तिच्याकडे पाहिलं. पाहिल्यानंतर तिला विचारलं, हे साध्वी तू कोण आहेस? त्यावेळेस तिनं उत्तर दिलं, स्वामी मी तुमची धर्मपत्नी आहे. 36 वर्षापूर्वी तुमच्याशी माझा विवाह झालेला होता. 36 वर्षापूर्वी. सज्जनो, लग्न झाल्यानंतर या महात्म्याने आपल्या पत्नीशी कुठल्याही प्रकारचा संग केला नाही. 36 वर्ष लिहित होते तरी सुद्धा त्या माऊलीने 36 वर्ष त्या पतीची सेवा केली. त्यांनी त्या पतीला सोडलं नाही. महाराज, गरिबीत राहिली, क्रूश झाली अशी, पण पतीला सोडलं नाही. याला पतिव्रता धर्म म्हणतात सज्जनो. याला पतिव्रता धर्म म्हणतात. सज्जनो, केवढी तिची दृढ भक्ती असेल. आणि ज्या वेळेस त्यांनी पाहिल्याच्या नंतर ते म्हटले, हे देवी, माझा तुला साष्टांग दंडवत आहे. या कालखंडामध्ये तुझ्यासारखी धर्मपत्नी मला मिळाली आणि म्हणून त्या असणाऱ्या निबंधाला, त्या लिखाणाला नाव त्यांनी आपल्या पत्नीचं दिलं. भामती निबंध असं त्याचं नाव दिलं. सज्जनो, केवढी एकनिष्ठा असेल त्या स्त्रीची, नाही? नाहीतर मग एका ठिकाणी एक बाई थाडग्याला वारा घालत होती, थाडग्याला. आणि एक जण शेजारून चालले आणि जाता जाता, अरे बापरे, म्हटले केवढी पतिव्रता माऊली, ही थाडग्याला वारा घालते पतीच्या. हिनं जिवंत असताना किती सेवा केली असेल. आणि म्हणून त्या जाणाऱ्याने तिला प्रश्न विचारला, अहो बाई, अहो केवढं तुमचा पतिव्रता धर्म आहे, तुम्ही पतीच्या थाडग्याला वारा घालतात, केवढ्या तुम्ही पतिव्रता? ती म्हटली, ए बाबा, पतिव्रता वगैरे काही नाही. म्हटले, तुला खरं खरं सांगू का, माझ्या पतीने शेवटची इच्छा व्यक्त केलेली होती. माझे पती आजारी होते. ते म्हटले, बघ, मी मेल्यानंतर तू लग्न करणारच आहे, अवश्य कर, पण निदान माझं थडगं तरी वाळू दे. ते थडगं लवकर वाळावं म्हणून त्याला वारा घालते, म्हटले, नाही का? सज्जनो, सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, आपली कन्या देत असताना फक्त श्रीमंतकडे पाहू नका, श्रीमंतीकडे पाहू नका. त्याच्या जीवनात काहीतरी संस्कार असावे, त्याच्या गळ्यामध्ये माळा असावी, त्याने निदान रामकृष्ण हरिनामाचा जप करावा, त्याने हरिपाठ करावा, नसेल तर बाबाजींची संध्या करावी. केवळ पैशाला महत्व देऊ नका. तुम्हाला तुमचा उद्धार जर करायचा असेल तर सज्जनांनो, आचार प्रभो धर्मा म्हटलेलं आहे. म्हणून प्रथमतः आचार विचाराचा विचार जीवनामध्ये करा. चला, सांगण्याचं इत्यर्थ एवढाच आहे. सज्जनो, ती कोंबडी सोलत असताना ती बाई, शेवटी मात्र त्या कोंबडीच्या मुखामधून आवाज सुद्धा निघेना. सज्जनो, का बरं सोलत असेल ती बाई कोंबडी? खाणारे खातात म्हणून ती सोलते, बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून जेवढी सोलणारी जबाबदार आहेत तेवढे खाणारे जबाबदार आहेत, बरं का, ध्यानात ठेवा. जीवनात मांसाहार करू नका. आता वस्तुस्थितीकडे घेऊन जातो तुम्हाला. डोक्याचा एक केस झट दिवशी उपटा, काय होतं पहा. एकच केस धरा आणि असा खड दिवशी उपटा, काय होतं बरं? आता त्याच्या पुढे जा. असे 5-10 केस, 5-25 केस असं धरायच्या हातामध्ये, नाही का? त्याला झिट्या म्हणतात, झिट्या. उपसा बरं त्या झिट्या, काय होईल त्या ठिकाणी? अरे, एक केस डोक्याचा जर तोडला तर एवढे यातना होतात. अरे, शरीराला छोटस ब्लेड जरी लागलं, नाही का, तरी किती यातना होतात. काय जीव म्हणत असेल त्या प्राण्याचा, नाही का? मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेवेला सांगितलं. म्हणून सज्जनों, ध्यान ठेवा. जीवनात आचार पाळा, जीवनात विचार पाळा. बोलताना विचार करून बोला. विना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, का म्हणे
तुला सोडवे न कोणी, एका चक्रपाणी वाचोनी या. हो सजनो, आपल्याला एका चक्रपाणीशिवाय दुसरा कोणी सोडवणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात या गोष्टीचा विचार करा, जीवनामध्ये अनुताप करा. या शिव महापुराणातून काहीतरी आदर्श घ्या. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्याने पवित्र तुळशी माळ घाला. एखाद्या साधूचं सानिध्य करा. जीवनामध्ये 1 तास सत्संगासाठी द्या. नसेल तर अर्धा तास, नसेल तर 15 मिनिट, नसेल तर 1 मिनिट. ज्याच्या जीवनामध्ये जो मांसाहार करत असेल, मी सांगणार नाही एकाएकी सोडा, पण हळूहळू सोडा. जो मदिरा प्राशन करत असेल, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मदिरा प्राशन केले त्यांचं वाटोळं झालं, त्यांचं वाटोळं झालं. भगवान गोपालकृष्ण परमात्म्याचे वंशज सुद्धा शेवटच्या कालखंडामध्ये मदिरा पिऊन उन्मत्त झाले आणि त्याचा परिणाम भगवंताचं कुळ सुद्धा एकमेकामध्ये लढून त्या ठिकाणी मेलेलं आहे. सजनो, आपण आपल्या जीवनात हा विचार करा. आपण 10-15 लाखाची गाडी घेतो, तिची एवढी काळजी करतो आणि या शरीराची काहीच काळजी करत नाहीत लोक, नाही का? तंबाखू खातात, कॅन्सर होतो. विडी ओढतात, त्या ठिकाणी कॅन्सर होतो, दमा होतो, नाही का? तरी सुद्धा आपण लक्ष देत नाहीत. सजनो, हे शरीर याच्यासाठी नाही, हे शरीर परमार्थासाठी आहे. मानवी देह हा परमार्थासाठी आहे. म्हणून विचार करा. असो, या ठिकाणी ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला आपल्या कृतीबद्दल आणि त्याला काय झालेलं आहे, स्वतःचा तिरस्कार तो करू लागलेला आहे. भगवान शंकराची माफी मागितली आणि विनंती केली, प्रभू मी चुकलो जीवनामध्ये, माझं 5वं मस्तक मला परत द्या. खूपच क्षमा याचना केल्यानंतर भगवान शिवशंकर परमात्मा असे भोळ्यासाठी भोळे आहेत आणि जो मात्र त्या ठिकाणी कपटी वागेल त्याच्यासाठी मात्र ते भयानक आहेत. त्यांच्याकडे कालभैरवाचं रूप सुद्धा ते स्वतः त्या ठिकाणी घेतात आणि प्रत्येकाच्या ठिकाणचा असणारा अहंकार असेल, त्याचा असणारा उन्मत्तपणा, त्याचा चंदा सुद्धा ते करून टाकतात. म्हणून संवाराची देवता म्हणजे महादेव आहेत हे विसरू नका. ते जसे भोळे आहेत तसं आपल्या जीवनामध्ये त्यांना जर क्रोध आला तर आपला अनर्थ करणारे आहेत. विधात्यानं काय केलं, क्षमा मागे याचना केली. त्यावेळेस सांगितलं, ठीक आहे, तू माझी क्षमा याचना केली, मी मात्र तुला या ठिकाणी 5वं मस्तक मात्र देणार नाही. पण मात्र या ठिकाणी तू क्षमा मागितली म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझं स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही. एवढंच फक्त वरदान ब्रह्मदेवाला दिलं. म्हणून या जगाच्या पाठीवरती ब्रह्मदेवाचं मंदिर कोणी बांधत नाहीत. फक्त पुष्करला एक मंदिर बांधलेलं आहे, कारण तिथं या ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे तर तिथं आपल्या जीवनात तपश्चर्या केलेली आहे. आणि दुसरं एक ब्रह्मांड घाट आहेत, कुठं, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. तिथं मी जाऊन आलो. नर्मदा परिक्रमेत जाता येत नाहीत म्हणून मी स्वतंत्र जबलपूरच्या जवळ गेलो आणि गेल्यानंतर वरती 100-1 किलोमीटरवरती त्या ब्रह्मांड घाटावरती मुद्दाम गेलो. तिथं मी पाहिलं की काय आहे तर आतमध्ये गेल्यानंतर तिथं शिवलिंग आहेत. नाव त्याचं ब्रह्मांड घाट आहे, पण तिथं मात्र शिवलिंग आहेत. ब्रह्मदेवाचं मंदिर तिथंच नाही, जगात एकमेव मंदिर फक्त पुष्करला आहेत. ते त्या ठिकाणी पूजा म्हणजे त्यांनी काय केलं, तपश्चर्या केली म्हणून. असो सजनो, यज्ञाचा आचार्य होशील अशा पद्धतीचं वरदान दिलं, पण मात्र त्या ठिकाणी 5वं मस्तक दिलेलं नाही आणि केतकीच्या फुलाला आपल्या असणाऱ्या पूजेमधून वर्ज्य केलं. शेवटी त्याने सुद्धा विनंती केली. त्याने विनंती केल्याच्या नंतर त्याने सांगितले, बघ, माझ्या पूजेमध्ये तुझा मान राहणार नाही, परंतु महाविष्णूंच्या पूजेमध्ये मात्र मी तुला काय करतो तर त्या ठिकाणी तुझी स्वीकृती केली जाईल. त्या पूजेमध्ये मात्र तुझा स्वीकार महाविष्णू करतील, एवढं मात्र सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर आता मात्र ब्रह्मदेव आणि विष्णू दोघे पण या असणाऱ्या भगवान शिवशंकर परमात्म्याच्या उजवीकडे हात जोडून आणि महाविष्णू उभे राहिलेले, डाव्या बाजूला हात जोडून ब्रह्मदेव उभे राहिलेले आहेत आणि दोघांनी विनंती केली.
म्हटले प्रभू तुमचं पूजन करण्याची आम्हाला इच्छा आहे. पहा बर का, भगवान शिवशंकर परमात्म्याची पूजा प्रत्यक्षात ब्रह्मदेव करतात. भगवान शंकराची पूजा प्रत्यक्षात महाविष्णू हे सुद्धा स्वतः करतात. त्या दिवशी मी सांगून गेलो, काल परवा कधीतरी सांगून गेलो. देखोनिया हरलिंग जो न करीतया साष्टांग तोच माझा नित्यवैरी स्वये सांग तसे श्रीहरी. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना ध्यानात ठेवा, जाताना पहिल्यांदा नंदिकेश्वराचं दर्शन घ्या. आता उद्या सांगता जर आलं तर सांगेल मी नंदिकेश्वराची उत्पत्ती. पण उद्याच्या कथेमध्ये, उद्या कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे ना? 6वा दिवस आहे. उद्या भगवंताचं लग्न लावलंच पाहिजे या ठिकाणी बरं का. उद्या भगवंताचं लग्न लागेल. त्याच्यासाठी येताना नाही का, लग्नाला जात असताना कोणी फाटके तुटके कपडे घालून जातं का? नाही जात, नाही का. नटून थटून जातात बरं का, सगळे नटून थटून जातात. उद्या सुद्धा सगळ्यांनी अगदी नटून थटून यायचं बरं का लग्नासाठी. भगवान शंकराचा या ठिकाणी विवाह केला जाणार आहेत आणि या विवाहासाठी सर्वांनी नटून थटून यायचं. येत असताना उद्याचे दिवस मात्र एक करायचं बरं का. उद्याचे दिवस, परवाच्या दिवशी मात्र एकादशी आहेत. भगवंताला आपल्याला 56 भोगांचा नैवेद्य करायचा. किती? 56 भोगांचा नैवेद्य. सजन मी खरंच सांगतो, हा 56 भोगांचा नैवेद्य करावा आमच्या रुईकराने बरं का. रुईकराने ज्यावेळेस आमचे कुरेकर बाबा आले आणि आमच्या गोमातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती, मी सांगितलं 56 भोगांचा नैवेद्य करायचा आहे. खोटं बोलत नाहीत, 156च्या वर पदार्थ झाले होते. 156च्या वर बरं का, 156च्या वर. हलवे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, कोणी गाजराचा आणला, कोणी त्या ठिकाणी बटाट्याचा आणला, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पदार्थ. काहीने हॉटेलमधून आणले, काहीने त्या ठिकाणी पुरया, कुरडया, शेवया, पापड सगळं करून आणलेलं होतं. गोखराची भाजी कोणी खाल्लेली आहे का हो या ठिकाणी? हा, तुम्ही रुईलाच माहिती झाली तुम्हाला बरं का. ध्यानात ठेवा, इकडं काही महिला नाही. पाहू द्या मला कोणी कोणी खाल्लेली नाही का. पहा, आमच्या रुईच्या नैवेद्यामध्ये गोखराची भाजी सुद्धा करून आणलेली होती बरं का. आणि इतकी सुंदर लागते महाराज बरं का. काही वनस्पती त्यांचं फार महत्व आहे बरं का, फार महत्व आहे. आपल्या शेतात जर गोखरं उगलेली असतील नाही का, तर त्याची भाजी खा. जर ही भाजी जर खाल्ली तर कंबर दुखत नाहीत बरं का, हात पाय आपले कधीच दुखणार नाही त्या ठिकाणी. हा आयुर्वेद आहेत बरं का. खूप शक्ती, खूप ताकद आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये ते गोखरं सुद्धा कुटून लाडूमध्ये घालायचे बरं का. चला, सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की आमच्या रुईकरांनी 156 भोग. त्या दिवशी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेलो. त्या दिवशी आमच्या मीनाताईने मुंबईवरून, त्या आलेल्या आहे इथं, मुंबईवरून पदार्थ तयार करून आणले. पण घाई गडबडीमध्ये राहू काळ पाहता पाहता सगळेच पदार्थ आश्रमात राहून गेले. पण तरी सुद्धा त्या दिवशी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती 87 पदार्थ तयार केलेले होते. आम्ही किती? 87 बरं का. 87 सगळे पदार्थ झाले. मग शेवटी आम्हाला त्याच्यामध्ये काही वेपर्स टाकावं लागले, काही बिस्कट टाकावं लागले, काही कुरकुरे टाकावे लागले, पण 87 झाले होते. आमच्या आंबेवाडीच्या नलूताई त्यांनी मांडे भोजन तिथं दिलं महाराज, अतिशय सुंदर. 3 किलो खवा आम्ही इथूनच घेऊन गेलो. सुंदर साधू संत महात्मे तिथंही जेवू घातले. असो, उद्या येताना प्रत्येक महिलेने 1 पदार्थ, 2 पदार्थ, 5 पदार्थ. आणि ध्यानात ठेवा, उद्याचा जो नैवेद्य भगवान शिवशंकर परमात्म्यासाठी जो आणेल त्याच्यावरती भगवान शंकराची फार मोठी कृपा होईल बरं का. ध्यानात ठेवा, खूप मोठी कृपा होईल. म्हणून येताना जसं आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी त्या रुखवतावरती काय काय म्हणजे तयार करतात महिला नाही का, रुखवतावर ठेवण्यासाठी. मग ते त्या ठिकाणी अनेक प्रकारचे साखरेचे हत्ती वगैरे सगळं तयार करतात. कोणाला तयार करता आले तर करा त्या ठिकाणी नाही का. सजनो, उद्या लग्नाला येत असताना 1 पदार्थ, 2 पदार्थ, 5 पदार्थ, काय जे आणता येईल. आणि आपण ध्यानात ठेवायचं, असा पदार्थ आणायचा का जो दुसऱ्यानं तयार केलेला नसेल नाही का. अशा पद्धतीनं प्रयत्न करा आपल्या जीवनामध्ये. कोणी लाडू आणा, कोणी पेढे आणा, कोणी जिलेबी, काय जे असेल ते घेऊन या. थोडं थोडं आणा. उद्या तोच प्रसाद आपण लग्नानंतर त्या ठिकाणी तुम्हालाच वाटायचा आहे, तो काही आम्हाला घरी न्यायचा नाही. म्हणून या दृष्टिकोनातून उद्या येताना
तो प्रसाद घेऊन यायचा. त्याच्यानंतर इथं आहेर पण आणायचं बरं का. इथं आहेर पण आणायचं. आमच्या नांदूर मधमेश्वरला माझी नर्मदा पुराणाची कथा झाली. त्या कथेमध्ये मी आमच्या असणाऱ्या मातेचं अवतरण होतं. ज्या दिवशी माघ शुद्ध सप्तमीला नर्मदा मातेचं अवतरण झालं आणि ते अवतरण होत असताना मी नर्मदा मातेसाठी साड्या आणायला सांगितल्या होत्या. जवळजवळ 100 ते 150 साड्या आमच्या महिलांनी आणल्या बरं का. 100 ते 150 साड्या. मी काय केलं, त्याचं सगळं गठोडं बांधून आश्रमात आणलं का, नाही आम्ही कुठूनच काही नेत नाहीत तुमचं. पण मग आम्ही काय केलं माहिती का, त्या ज्या सगळ्या साड्या ज्या होत्या ना, त्या साड्या सगळ्या एकत्रित केल्या आणि सगळ्या गोरगरिबाच्या मुली बोलवल्या त्या ठिकाणी. मी सांगितलं, हे बघा, श्रीमंताच्या घरी प्रत्येकाच्या घरी रोजची दिवाळी आहे, पण आजही पाहतो काही गोरगरिबाच्या मुली असतात नाही का. मग तिथं आदिवासी वस्तीतल्या असतील, काही गरिबाच्या मुली असतील, सगळ्यांना आम्ही बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांची दक्षिणा एकत्रित करायची. मी तर किमान त्या दिवशी म्हणजे 1000-1100 रुपयाची दक्षिणा मी स्वतः त्या ठिकाणी दिली, पण सगळ्यांना सांगितलं आपली दक्षिणा एकत्रित करायची. त्या गोरगरिबांच्या मुलींना आपण त्या ठिकाणी बसवलं आणि बसवल्याच्या नंतर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं पूजन केलं आणि त्या सगळ्या साड्या एकत्रित केल्या. प्रत्येक मुलीला एक एक साडी देऊन टाकली. कोणाला सांगितलं बांगड्या आणा, कोणाला सांगितलं काय आणा, दिलं त्या ठिकाणी. आणि त्यावेळी त्यांचं पूजन केल्याच्या नंतर अगदी यथासांग त्यांचं पूजन करून त्यांना ते दिलं. सजून त्यांना अतिशय आनंद वाटला. उद्या येताना या ठिकाणी आणता आल्या, कोणाला तर आग्रह कोणाला नाही, या ठिकाणी आणता आल्या तर त्या साड्या आणा आणि प्रत्येक महिलेनं आपल्या नावची एक चिठ्ठी घेऊन यायची. प्रत्येक महिलेनं आपल्या नावची एक चिठ्ठी घेऊन यायची. इथं तो बॉक्स राहील, त्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि ज्या महिलेचं नाव निघेल त्याला ती साडी आपण या ठिकाणी देणार आहोत उद्या बरं का. ध्यानात ठेवू. पाहू आता कोणावरती काय कृपा होते त्या ठिकाणी. कोणाकोणाची चिठ्ठी उद्या निघते, येताना चिठ्ठ्या तयार करून आणायच्या आणि एकच चिठ्ठी टाकायची बरं का. नाही तर काही काही 10-10 चिठ्ठ्या टाकतील, तसं नाही करायचं. एकच चिठ्ठी प्रामाणिकपणाने. आणि तुमच्या साड्या इथं ज्यांची चिठ्ठ्या निघतील त्या ठिकाणी, मग 10 साड्या आल्या तर 10 आपण त्या 10 जणींना देऊन टाकू. 20 आल्या 20 महिलांना आपण देऊन टाकू. पण येताना आणण्याचा प्रयत्न करा. नसेल तर काही हरकत नाही, नसेल तर काही हरकत नाहीत. इथं कुठल्याही प्रकारचा आग्रह नाही. नाही साडी आणलं तर चालेल, पण प्रत्येकाने येताना 1-1 तोळा सोनं नाही. एवढं नाही का, एवढं नाही. सुवर्णाचं 1-1 मणी आणता आलं तर आणा, आणता आलं तर आणा. ते सोनं जे आहेत ना, ते आपण जय बाबाजींच्या मंदिराला तिथं देऊन टाकू बरं का. प्रयत्न करा, आणता आलं तर आणा. 1-1 सोन्याचा मणी. आमच्या रुई गावामध्ये आमच्या भगवती गौ मातेसाठी 9 तोळे सोनं झालेलं आहे. 9 तोळे सोनं बरं का. आणा 1-1 मणी आणा, काय हरकत नाही. आणि ते झालेलं सुवर्ण आपण आपल्या असणाऱ्या ओझरच्या आश्रमाला त्या ठिकाणी देऊन टाकू. बघा, आपण आपल्या जीवनात प्रयत्न करा. नसेल तर इथं काही करा, काही सत्कार्य इथं करा आपल्या मंदिरासाठी, काही तुम्हाला आवश्यकता असेल. आणि एकत्रित आहेर आपला जो काही असेल 10-5 रुपये काय असेल, देणगी वेगळी बरं का, उद्याचा आहेर वेगळा, एकत्रित करा. तो सुद्धा इथं आपल्या मंदिराच्या कामी या ठिकाणी येऊन जाईल. सजनो, उद्या आपल्याला हा असणारा अतिशय सुंदर पद्धतीचा सोहळा विवाहाचा करायचा आहे. आणि म्हणून येताना आपण आपल्या जीवनामध्ये नटून थटून या. नसेल तर काही आणू नका. तुमचा भाव, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास. आणि उद्या येताना मात्र इथं बसायला जागा नाही राहिली पाहिजे बरं का. तुम्ही या भगवंताच्या लग्नासाठी यदा कदाचित ज्यांना ज्यांना घेऊन याल त्यांचं अर्ध पुण्य तुमच्या पदरात पडेल. करवित व्रत अर्ध पुण्य जोडेल. पुन्हा एक सांगतो, ज्यांचे लग्न होत नसतील बरं का, ज्यांचे लग्न होत नसतील त्यांना सुद्धा घेऊन या. काय सांगता येतं, भगवान शंकराची कृपा जर झाली नाही का, भगवान शंकराची कृपा जर झाली तर त्यांचं लग्न सुद्धा होऊ शकतं बरं का. ज्याचा त्याचा भाव आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून येताना आपल्याला हे सगळं, उद्या आपण काही फार नवरदेव नवरी त्या ठिकाणी सजवणार नाही, पण आपण काय करणार आहोत, किंवा असेल इथे एखादी जोडी नाही का, जुनी एखादी जोडी असेल, कोणी उत्सुक असेल तर लावूया आपण त्यांचं लग्न, काही हरकत नाहीत. कोणी अशी जोडी एखादी तयार आहेत का, वरती बोट करा, पाहू द्या.
एक सहज आपला त्यांना आपण सुंदर पद्धतीने एक वेशभूषा करू आपण त्यांना. भगवान शंकराचा ड्रेस इथे याला मिळेल कुठं आपल्या देवगावला मिळेल. उद्या मंडळाने तो घेऊन यायचा. आणि कोणी जोडी इच्छुक असेल, आहे का कोणी एखादी जोडी इच्छुक? हा असेल तर वरती बोट करा एखादी जोडी का आम्ही तयार आहेत. अरे काही सोपी गोष्ट आहे का या ठिकाणी. जाऊ दे आमच्या मुंबईचे मीनाताई आणि भंडारे काका आहेत दोघं नाही का, दोघं जोडी या ठिकाणी करून टाकू. जाऊ द्या म्हणजे कोणाला रागही नको आणि कोणाला रोषही नको. मुंबईवरून ते कथा ऐकण्यासाठी इथपर्यंत आले. भावने की त्यांची पायी परिक्रमा झालेली आहे बरं का, स्वतः पायी परिक्रमा त्यांनी केलेली आहेत. आणि म्हणून उद्याचं असणारा मान आपण त्यांना द्यायचा आहे. मात्र त्यांना बरं का आयोजक मंडळाला सांगतो चांगल्या पद्धतीचं वस्त्र त्या ठिकाणी घेऊन यायचं. साडी मीनाताईंसाठी चांगल्या पद्धतीची. एक ध्यानात ठेवा आपल्या असणाऱ्या या कथेला ते यजमान म्हणून आलेले. उद्याच्या दिवस करा खर्च त्या ठिकाणी, नाही तर कीर्तनाचे आम्ही काही पैसे घेतच नाही. सजनो आमच्या स्वतः गाडी त्यांनी मला भेट केली. 3 लाख रुपयाचा खर्च त्यांनी त्या गाडीसाठी केला. आणि खरं सांगतो बरं का रुई गावामध्ये आमच्या मीनाताईने स्वतः बरं का आमच्या भगवती गौमातेसाठी जवळजवळ 1.25 लाख रुपयाचा निधी दिला बरं का. त्यांनी स्वतः 1.25 लाख रुपयाचा निधी दिला. आता सुद्धा त्या ठिकाणी आमच्या खंडेरावाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. त्यांच्या एका जावयाने 41,000 रुपयाचा नंदी दिला. एका जावयाने कासव दिलं. मीनाताईंनी कळसासाठी 21,000 रुपये दिले बरं का आमच्या रुई गावासाठी बरं का. 21,000 दिले. आणि त्यांना सांगितलं आमच्या खंडेरावासाठी गाड्या तयार करायच्या. ताई तुमच्या मैत्रिणी कोणी असतील तर काही नाही, एकेकीनं 1100 रुपये त्यांनी सांगितलं. एक गाडी जवळजवळ 25-26 हजाराची एक गाडीसाठी त्यांनी तो सुद्धा निधी त्यांच्या बहिणींकडून, ते म्हटले ते बाकीचं जाऊ द्या, बहिणींकडून तयार करून देण्याचा ठरवलेलं आहे. सजनो मला वाटतं एक चांगल्या पद्धतीची पैठणी ताईंसाठी या ठिकाणी आणायची बरं का. मी माझ्यासाठी काही घेणार नाही, पण ताईसाठी एक चांगली पैठणी उद्या येवल्यावरून आणायची एवढी विनंती आहे तुम्हाला सजनो या ठिकाणी. चला आनंद होईल मला की आमच्या गावासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी महाराज त्यांच्या अंतःकरणामध्ये खूप एक चांगल्या पद्धतीचा दयाभाव आहे. परमार्थात त्यांचा हात पाठीमागे नाही. चला त्यांच्यावर कृपा झाली भगवंताची. असो महत्वाची गोष्ट अशी आहे उद्या येताना या विवाहासाठी सर्वांनी सुसज्ज होऊन यायचं आहे. चला उद्या नंदिकेश्वराच्या कथेबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. थोडंफार 10-5 मिनिटं आपण ती कथा पण करू. त्या कथेमध्ये आपण मंदिरामध्ये जात असताना हे जे नंदिकेश्वर आहेत यांना 4 पाय आहेत. ते 4 पाय कोणते? सजनो जाताना नंदिकेश्वराचं दर्शन करून आपण का जातो? कारण नंदी आपल्याला धर्माने वागवण्याचं शिकवतो. नंदी म्हणजे धर्म, धर्म म्हणजे नंदी. जाताना महादेवाच्या द्वारावरती महादेवाची कृपा व्हावी जर वाटत असेल तर नंदिकेश्वराचं दर्शन करून आतमध्ये जा. नंदिकेश्वराचा आदर्श घेऊन आतमध्ये जा. भगवान शंकराचं जे शिवालय असतं त्याचा जो दरवाजा आहे तो दरवाजा अतिशय छोटा असतो. का? याचं कारण असं आहे की इथं जात असताना जो लीनतेनं जातो, जो नम्रतेनं जातो, तो दरवाजाला आपल्याला सांगतो की भगवान शिवाकडे जात असताना तिथं अहंकार घेऊन जाऊ नको. भगवान शिवाला अहंकार चालत नाहीत. भोळ्यासाठी हे दैवत भोळे आहे म्हणून तो दरवाजा आपल्याला सांगतो वाकून जा. आणि भगवान शिवाच्या समोर जात असताना पुरुष मंडळीने साष्टांग दंडवत करूनच आतमध्ये जायचंय. नाहीतर अन्यथा भगवान श्रीहरींना राग येतो, ते क्रोधावतात आपल्यावरती. असा सगळ्या प्रकारचा महिमा त्या ठिकाणी आहेत. असो भगवान शिवशंकर परमात्म्याचं पूजन करण्यासाठी एका बाजूला ब्रह्मदेव उभे राहिले, एका बाजूला विष्णू उभे राहिले आणि त्यांनी पवित्र अशा पुरुष वस्तू काय केलेल्या आहेत? अर्पण केलेल्या आहेत. या ठिकाणी पुरुष वस्तू आणि प्राकृत वस्तू याचं चिंतन करत असताना काही वस्तू ज्या आहेत दीर्घकाळ टिकतात त्यांना पुरुष वस्तू म्हणतात आणि ज्या अल्पकाळ टिकतात त्यांना प्राकृत वस्तू म्हणतात. मग याच्यामध्ये अनेक वस्तू सांगितलेल्या आहेत. त्या वस्तू सांगत असताना भगवंताला एखादा हार घालणं ही काय आहेत? पुरुष वस्तू आहे. हार अनेक कालखंड टिकतो. नुपुर म्हणजे हार म्हणजे कोणता? सुवर्णाचा असेल, चांदीचा असेल, नसेल तर त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीच्या असणारा मोत्यांचा हार असेल.
नुपुर सांगितले, केयूर सांगितले, वाकी, सलकडे, मुकुट, रत्नजडित अशा पद्धतीचं कुंडल, यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र सांगितलेले. ह्या प्रकारच्या ज्या सगळ्या रेशमी वस्त्र सांगितलं, दिव्य पुष्पमाला सांगितल्या, सुगंधी अशा पद्धतीची अत्तर वगैरे काही गोष्टी सांगितल्या, मुद्रिका सांगितली, कर्पूरवासित तांबूळ सांगितलं, कोणी चंदन आणतं, अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू याचं वर्णन त्या ठिकाणी पुरुष वस्तूमध्ये केलेले. काही वस्तू अल्पकाळ टिकत असतात, जसं तुम्ही उदबत्ती लावली थोड्या वेळ टिकते, यांना प्राकृत वस्तू म्हणतात. आणि सज्जनो, या असणाऱ्या ब्रह्मदेवाने आणि महाविष्णूने भगवान शिवाचं अतिशय सुंदर पद्धतीचं पूजन त्या ठिकाणी केलं. आणि या पूजन भगवान शिवशंकर परमात्मा अतिशय काय झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं, आज तुम्ही दोघांनी भक्तिभावाने माझं पूजन केलेलं आहे, मी अतिशय संतुष्ट झालेलो आहेत. आणि म्हणून याच कारणास्तव ज्या दिवशी महाविष्णूने आणि ब्रह्मदेवाने भगवान शिवशंकर परमात्म्याचं पूजन केलं, ती तिथी जी होती, ती तिथी तिचं नाव होतं शिवरात्री. सज्जनो, ज्या दिवशी हे असणारं अग्नि स्वरूप शिवलिंग प्रगट झालं, ती तिथी शिवरात्रीची होती, म्हटल्यापेक्षा महाशिवरात्रीची होती. आणि दर महिन्याला शिवरात्री येत असते बरं का, दर महिन्याला शिवरात्री येते. आणि महाशिवरात्री मात्र वर्षभरातून या माघ महिन्यामध्ये चतुर्दशीला येत असते किंवा त्रयोदशीला. त्या ठिकाणी त्रयोदशी चतुर्दशी असं वर्णन केलेलं आहे. माघ कृष्ण चतुर्दश्याम, याने माघ कृष्ण चतुर्दशी. आणि पुन्हा त्या दिवशी शिवलिंग तयोद्भूत कोटी सूर्य समप्रभ. ध्यानात ठेवा, इतर दिवसाची पूजा आणि शिवरात्रीची पूजा, इतर दिवसाची पूजा आणि महाशिवरात्रीची पूजा आपण सर्व मंडळींनी महाशिवरात्रीचं हे व्रत वैकल्य मोठ्या निष्ठेने केलेले आहे. मी सांगतो, इतर आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्ही अनेक पूजा केल्या असतील, अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले असतील, पण या महाशिवरात्रीच्या दिवशी केली गेलेली कथा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी केलं गेलेलं भगवान शिवाचं पूजन, या असणाऱ्या आतापर्यंतच्या केलेल्या पूजा आणि यंदाची केलेली पूजा, कारण का यंदा तुम्ही भगवान शंकरासाठी ही सगळी आरास केली, भगवान शंकरासाठी दरवर्षी करत असाल मला माहिती नाही, पण यंदाचा मात्र तुमचा भगवान शंकरासाठी केलं गेलेला हा एवढा अट्टहास, ही कथा. म्हणून आतापर्यंत जेवढं पुण्य कोणत्याच पूजेनं मिळालं नसेल, तेवढं पुण्य तुम्हाला यंदाच्या महाशिवरात्रीच्या पूजनाने मिळणार आहेत बरं का. ध्यानात ठेवा, मी उद्या परवाच्या दिवशी कशी पूजा करायची हे सुद्धा तुम्हाला सांगून जाईल. हे सगळं आम्ही नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती शिकलेलो आहे. आणि आम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री गंगा मध्यमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवाचं पूजन तिथं केलं जातं, रास भरली जाते नांदूर मध्यमेश्वरला. आणि ती माझी जन्मभूमी आहे. आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत, 2-2 वाजेपर्यंत तिथं जागत असतो. भगवंताला ज्यावेळेस रास लागते त्यावेळेस ती पूजा पूर्ण होत असते. चला, पूर्वी त्याचे काही प्रघात होते, सांगायला वेळ नाही, पण आपण सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री ब्राह्मणाच्या द्वारे इथं सुद्धा काय करायचं आहे, पूजन करायचं. इथं छोटंसं शिवलिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे, मध्ये आतमध्ये पण शिवलिंग आहेत. या शिवलिंगाचा पूजेचा प्रकार मी तुम्हाला सांगेल आणि त्याचं पुण्य उद्या आपण त्या ठिकाणी वर्णन करू, म्हणजे परवाच्या दिवशी तुमच्याकडून ती पूजा घडेल. असो, या शिवरात्रीच्या दिवशी आणि भगवान महाविष्णूंचं ते दिव्य ज्योतिर्लिंग प्रगट झालं, म्हणून शिवरात्री व्रतवैकल्य जे आहेत याचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. ते महत्त्व आता उद्या विस्ताराने मी या ठिकाणी सांगेल. वेळ आपली झालेली आहेत. सर्वांनी आरतीसाठी उठून उभं राहायचं. या दिदे म्हणते का एखादा अभंग, तोपर्यंत म्हण एक अभंग, अभंग किंवा गवळण वगैरे म्हण, जे करा. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन,
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.